नमस्कार. आजच्या या अतिशय सुंदर आणि प्रसन्न संध्याकाळी मी मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनचे सर्व सभासद आणि आजचे आपले प्रमुख पाहुणे सन्माननीय IGR श्री श्रावणजी हर्डीकर साहेब यांचं MBBAच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. कार्यक्रमाची सुरुवात आपण राष्ट्रगीताने करणार आहोत. मी सर्वांना विनंती करतो की राष्ट्रगीतासाठी दोन मिनिटे उभं राहायचं. माता की जय. धन्यवाद. कार्यक्रमाची पुढील सुरुवात आपण प्रथेप्रमाणे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आणि स्फूर्तिस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने करणार आहोत. त्यासाठी मी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वरजी घाटे, कार्याध्यक्ष अंकुश आसबे, नितीन देशपांडे, प्रमोद पाटील, रवींद्र पाटे, राजेंद्र जाधव तसेच माजी अध्यक्ष सुधीरजी दरोडे, राजेंद्र पाटील आणि आजचे आपले प्रमुख पाहुणे सन्माननीय IGR श्री श्रावणजी हर्डीकर साहेब या सर्वांना विनंती करतो. सर या. सर या बाजूला. धन्यवाद. मी सर्वांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो. कोविड सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर आपण आजचा कार्यक्रम अगदी मोजक्या सभासदांच्या उपस्थितीत घेत आहोत. उर्वरित सभासदांसाठी आपण झूम मीटिंगचं आयोजन केलेलं आहे. त्याची रजिस्ट्रेशन लिंक आपण आपल्या ग्रुपवर सगळीकडे पोस्ट केली आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. आजचे आपले जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांची मी थोडक्यात ओळख करून देतो. श्रावण प्रमोद हर्डीकर हे सर डोंबिवलीचे आहेत. त्यांचं BE इंस्ट्रुमेशन हे शिक्षण पूर्ण झालेलं आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच सरांनी स्पर्धा परीक्षांची तयारी चालू ठेवली होती. सुरुवातीला सरांचं IRS मध्ये सिलेक्शन झालं. तिथून पुढे सरांनी IAS साठी स्पर्धा परीक्षांची तयारी चालू ठेवली आणि त्या दरम्यानच सरांनी तयारी करत असताना सरांचं IAS साठी सिलेक्शन झालं. महाराष्ट्रात ते प्रथम क्रमांकाने आणि देशात 7व्या क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले.
मसुरीच्या प्रशिक्षणादरम्यानच अनेक वरिष्ठांचे लक्ष वेधून घेण्याची उल्लेखनीय कामगिरी सरांनी केली. तसेच कविता लेखन, चित्रकला, टेनिस, हॉर्स रायडिंग हे सरांची हॉबीज आहेत. सरांची कारकीर्द कोल्हापुरातील पन्हाळ्यापासून सुरुवात झाली. कमीत कमी कालावधीत काही हजार स्वच्छतागृहांची निर्मिती सरांनी केलेली आहे. सर्वांची तदनंतर नियुक्ती जयसिंगपूरच्या तहसीलदारपदी झाली. तदनंतर दापोलीचे व्हिडिओ, बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई, नंदुरबार जिल्हा परिषदेचे CEO, नांदेड जिल्हा परिषदेचे CEO, यवतमाळचे कलेक्टर, तदनंतर तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यावर निवडणूक आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हा अशी सरांची कारकीर्द गाजलेली आहे. तदनंतर सरांची ग्रामीण पुनर्वसन आणि दारिद्र्य निर्मूलन प्रकल्प प्रमुख महाराष्ट्र राज्य इथे नियुक्ती झाली. त्याच्यानंतर नागपूर महानगरपालिका आयुक्त इथे सरांनी 2.5 वर्ष काम केलेलं आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून सरांनी 4 वर्ष कार्यभार सांभाळला. सध्या सरांची IG रजिस्ट्रेशन अँड स्टॅम्प ड्युटी येथे नियुक्ती झालेली आहे. सरांची स्वच्छ आणि पारदर्शी आर्थिक व्यवहारांमुळे समाज माणसात एक वेगळी लोकप्रिय प्रतिभा आहे. मी आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री ज्ञानेश्वर घाटे यांना अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद. नमस्ते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी माझे मनोगत व्यक्त करतो. आज आपल्या विनंतीस मान देऊन मी कुठलेही भाषण न करता तुमचे जे प्रश्न असतील ते प्रश्न एकतर लाईव्ह प्रश्न द्या माझ्याकडं, अथवा मला विचारा आणि त्याचे उत्तर आणि त्याचं खंडन आणि त्या प्रश्नाचं संपूर्ण खंडन करून याची मी ग्वाही देतो. पण कुठले मी भाषण करणार नाहीत असं व्यक्तिमत्व लाभलेले आपल्याला माननीय श्रावणजी हर्डीकर साहेब यांचं मी सर्वप्रथम स्वागत आणि आभारही मानतो. साहेब, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेची स्थापना सन 2001 साली माननीय श्री SR कुलकर्णी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसामान्य मराठी बिल्डरला न्याय मिळावा यासाठी झाली. मराठी माणूस नोकरी देणारा होईल, नोकरी करणारा नाही असं ब्रीदवाक्य आम्हाला संस्थापकीय सदस्यांनी दिलं. तसेच मराठी बिल्डर हा ध्येयवादी असावा व त्याने एकमेकांबरोबर सहकार्यातून सुरुवात करून सामंजस्याने एकमेकांमधील ताणतणाव दूर करून एक पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी व यशस्वी वाटचाल करण्यासाठी संघटनेची स्थापना केली. संघटनेमध्ये 350+ सदस्य आहेत. आज कोविडचे नियम म्हणजे मराठी बांधकाम संघटना हे सर्व नियम पाळून काम करणारी संघटना आहे. सर्व सदस्यांना सुद्धा आमची विनंती असते की कुठेही बेकायदेशीर काम करू नका आणि झालं तर त्याची आम्ही दखल घेत असतो हे मी सांगू इच्छितो साहेबांना. आणि त्या भूमीवर आम्ही आज बाकी सर्व सभासदांना झूम मीटिंगद्वारे आम्ही या कार्यक्रमाची लिंक पाठवलेली आहे. संघटनेने आपल्या सभासदांसाठी आत्ताच COVID-19 हे जे चालू आहे यामध्ये सभासदांना, सभासदातल्या घरातल्या सर्व सभासद लोकांना म्हणजे त्यांचे कुटुंबियांना, त्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये असणारे जे स्टाफ आहे तो स्टाफ प्लस आमच्या साईटवर असणारे कामगार अशा सर्व लोकांचं साधारण 2000 लोकांचं लसीकरण सर आम्ही केलेलं आहे. आता IGR माननीय श्री श्रावण हर्डीकर साहेबांचा परिचय MBAचे जॉईंट सेक्रेटरी लोकरे साहेबांनी करून दिलेला आहे. पण साहेबांचा स्वभाव असा आहे की कमी बोलणे व जास्त काम करणे. राजकीय, सामाजिक व व्यावसायिक बांधिलकी जपणारे अधिकारी म्हणून साहेबांची, हर्डीकर साहेबांची सर्वसामान्यांमध्ये प्रतिमा आहे. साहेब ज्यावेळी PMCच्या कमिशनरपदी रुजू झाले त्यावेळी आम्ही PCMCच्या कमिशनरपदी ज्यावेळी रुजू झाले त्यावेळी आम्ही जितेंद्र सावंत साहेब त्यावेळी अध्यक्ष होते आणि बाळासाहेब करून दिले त्यांच्या ते PCMCचं काम पाहत होते. त्यावेळी आम्ही आपणास भेटण्यास आलो होतो. त्यावेळी साहेब एक किस्सा होता. आम्ही भेटण्यास आल्यानंतर आपण आम्हाला असं सांगितलं
की तुम्ही व्यक्तिगत कामासाठी आलेलं नाही, तुम्ही संघटनेच्या माध्यमातून तुम्ही माझ्याकडे आलेला आहे. आणि संघटना ही संघटनेच्या सभासदांचं पॉलिसी डिसिजनवर काम करत असते. त्यामुळे तुम्ही 100% माझ्याकडे वेलकम आहे. तुमचे प्रश्न मला जेवढे सोडवता येतील तेवढे सोडवता मी प्रयत्न करतो, अशी ग्वाही दिली होती. आणि खरोखरीच आपण ते प्रश्न सोडवले. आता त्यानंतर कोविडची जी 19ची लाट आली, पहिली लाट आली. पहिल्या लाटेमध्ये सर्वप्रथम PCMCचा मान मिळाला की त्यांनी त्या लाटेवर, कोविडवर जे नियंत्रण ठेवलं त्याची शासकीय दरबारी सुद्धा नोंद झाली आणि हर्डीकर साहेबांचं कौतुक झालं त्याबद्दल. आणि त्यावेळेस सर्वांना माहिती असेल की लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली होती. काम कसं करायचं त्यासाठी साहेबांची आपण मीटिंग घेतली. साहेबांनी वेळ दिला की ठीक आहे, या तुम्ही तुमच्या बांधकाम व्यावसायिकांच्या काय समस्या असतील ते सांगा. साहेबांनी जागेवर जे मटेरियल असेल त्यामध्ये काम करायला मुभा दिली. प्लस आपल्याला आपले इंजिनियर आणि सुपरवायझर जाण्यासाठी सुद्धा आपल्याला त्यावेळी परमिशन दिली की हे सर्वप्रथम PCMC मध्ये घडलं आणि साहेबांनी ते लगेच लागू केलं तो नियम. त्यानंतर तसंच हे जे काम करत असताना साहेबांनी PCMC ला स्मार्ट सिटीचं अवॉर्ड मिळवून दिलं. म्हणजे इतके मोठे चांगलं काम साहेबांनी 4 वर्षामध्ये आपल्या बांधकाम व्यावसायिकांसाठी सुद्धा केलं आणि शहरासाठी सुद्धा केलं. त्याचबरोबर तर मला एक असं सांगायचं की देशाची जी आर्थिक परिस्थिती कोविड-19 मुळे खालावली आहे. म्हणजेच काय आलं, तर व्यवसाय करणाऱ्यांची परिस्थिती मंदावलेली, नाजूक झालेली आहे. तर अशा प्रसंगी महाराष्ट्र शासनामार्फत स्टॅम्प ड्युटीसाठी डिसेंबर 2020 पर्यंत 3% आणि मार्च 2021 पर्यंत 4% केलेला होता. त्यामुळं आमच्या बांधकाम व्यावसायिकांना सर्व प्रोजेक्ट विकायला, फ्लॅट विक्री करायला फार मोठी मदत झाली होती. आणि तशीच मदत ही आपणही आता या पुढील काळात करावी अशी एक मी माझ्या भाषणात हे व्यक्त करतो. त्यानंतर जे नवीन सर्क्युलर्स निघतात साहेब, किंवा एखादं आपण ते पॉलिसी ठरवता, तर ते पॉलिसी ठरवताना जर आम्हाला जसं रेडी रेकनर पॉलिसी ठरवताना तुम्ही संघटनेला बोलून घेता आणि त्यांचे पण म्हणणं मांडून घेता, तसं पॉलिसी करत असताना आम्हाला इन्व्हाइट केलं तर फार चांगलं होईल. म्हणजे अडीअडचणी काय असतील त्या लगेच एकाच वेळी सॉल्व्ह केल्या जातील आपल्या. देशामधील नोटाबंदी, GST, कोविड-19, लॉकडाऊन अशा अनेक प्रकारच्या आव्हानांना सामना सर्वच व्यावसायिकांनी करावा लागत आहे. व अशा वेळी आमच्या व्यवसायाची जी सुरुवात आहे ही डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट किंवा सेलडीड यांनीच होत आहे. आणि त्या विभागाचे आज आपले महाराष्ट्राचे प्रमुख IR श्रावण हार्डीकर साहेब आहेत. त्यामुळे श्री गणेश आपल्याला इथूनच होणार आहे आणि आपल्याला ते व्यवस्थित चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून आपल्या अडीअडचणींवर मात करून कशा पद्धतीने सोडवता येतील आणि चांगल्या पॉलिसी आणि चांगल्या डिसिजन्स कशा पद्धतीने घेऊन पुढे जाता येईल हे सांगतील. त्यामध्ये साहेब आम्ही अजून एक सांगतो की आत्ता काय होतंय, आपण 20 रुपये एक पेजिंगचे घेतो. पेजिंगसाठी एका पेजसाठी 20 रुपये घेतले जातात. त्यावेळेस आपण कलर झेरॉक्स द्यायचो किंवा कलर प्रिंट द्यायचो आपण. आता ती जी प्रिंट येते, म्हणजे फोटो जर काढला ना तो फोटो असा येतो दुसऱ्या वेळी ज्यावेळी आपण एखादं ॲग्रीमेंट सर्टिफाईड काढायला जातो आणि ते काढायला गेल्यानंतर तो फोटो कोणाचा आहे तेच कळत नाही. म्हणजे पुढे हा इव्हिडन्स म्हणून जो वापरायचा असतो तो वापरताना प्रॉब्लेम येणार आहेत. तर त्यामध्ये काहीतरी सुधारणा करावी अशी मी या भाषणात व्यक्त करतो. आणि साहेब इथं आलेत आणि आपले प्रश्न नक्की मार्गी लागतील याची मला खात्री वाटते. मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद घाटे सर. अतिशय उत्कृष्टपणे आणि सकारात्मकरित्या आपण आपलं मनोगत व्यक्त केलं. मी आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वरजी घाटे यांना विनंती करतो की त्यांनी आजचे आपले प्रमुख पाहुणे सन्माननीय IR श्री श्रावणजी हार्डेकर साहेब यांचा सत्कार करावा. आजबे सरांनी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर, गरडे सर, राजू पाटील वाणे सर सरांना विनंती आहे आपण वर यावं.
धन्यवाद. पुढील कार्यक्रमासाठी मी आपले सभासद श्री मिलिंदजी देशपांडे व श्री समीरजी बेलवलकर या दोघांना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रमाची सूत्रे हाती घ्यावीत. नमस्कार. सरांनी आपल्याला सांगितलं होतं की मी कुठलंही भाषण किंवा प्रेझेंटेशन करणार नाही, पण सभासदांच्या ज्या काही अडचणी सूचना असतील याचा मी अवश्य दखल घेईन. म्हणून आपण औपचारिकता टाळून आपल्यामध्ये ज्या चर्चा झाल्या त्याचा जो गोषवारा आम्ही दोघांनी आणि अध्यक्ष साहेबांनी बनवला तो आता साहेबांबरोबर चर्चेला घेतो. सगळ्यात सुरुवातीला साहेब मी एक सांगू इच्छितो की संघटनेचे सर्व सभासद बिल्डर हे कायद्याने चालणारे, जिथे कुठे होईल तिथे सरकारी यंत्रणेला मदत करणारे अशा वृत्तीचे आहेत आणि स्टॅम्प ड्युटीमधून जमा होणारा महसूल ही सरकारची एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे, अधिकार आहे, ह्याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. तरी पण व्यवसाय करत असताना जर आता जे आपण म्हणतो ईज ऑफ डुईंग बिझनेसचं तत्व सर्वत्र केंद्र शासनाने, महाराष्ट्र शासनाने किंवा अगदी आपण ज्याला म्हणतो लोकल बॉडीजनी सुद्धा अंमलात आणायचा प्रयत्न केलेला आहे, त्याला अनुषंगून आम्ही ही चर्चा आपल्याशी करत आहोत. तर आपण या चर्चेला, विनंतीला आमचा मान दिला त्याच्याबद्दल मी आधीच आपले आभार मानतो. कृपया ह्या आमच्या तक्रारी आहेत असं समजू नये, परंतु आमची अशी इच्छा आणि विनंती आहे की हा आपल्यामधला एक संवाद असावा अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि त्या पार्श्वभूमीवर आपण ही चर्चा करूया. सर, आत्ताचा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या मेंबर्स समोर असा आहे की ज्याला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, विकसन करारनामा, मग तो कुठल्याही स्वरूपाचा असेल, ज्याच्यामध्ये जमीन मालकाला बांधकाम किंवा रेव्हेन्यू शेअर ज्याला म्हणतो किंवा मुख्य म्हणजे सोसायट्यांचं रिडेव्हलपमेंट, या सर्व रस्त्यांना नोंदणीपूर्वी ॲडज्युडिकेशन करून घेणं कंपल्सरी आहे नवीन सर्क्युलर ज्या आपल्या खात्याने काढलेलं आहे त्याप्रमाणे. तर ॲडज्युडिकेशन आधी करून घेण्यामध्ये बऱ्याच अडचणी अशा येतात की एक तर त्याला वेळ लागतो, जिथे सोसायटी रिडेव्हलपमेंट आहे तोपर्यंत तिथे जोपर्यंत डॉक्युमेंट होत नाही तोपर्यंत सोसायटी बरोबरचा व्यवहार हा कन्क्लूड होत नाही, तो ओपन राहिल्यामुळे त्याला कदाचित फाटे फुटू शकतात, व्यावसायिकांचं नुकसान होतं, नकाशे मंजुरीला देता येत नाहीत, TDR खरेदी करता येत नाही, अशा पुढच्या सर्व बाबी या एका मुद्द्यावर अडून राहतात आणि प्रकल्पाला वेळ लागू शकतो. तर आमची अशी एक विनंती आहे आणि हे शक्य आहे का असं आम्हाला आपल्याला विचारायचं आहे की जसं GST किंवा इन्कम टॅक्स हे आता सर्व SAC हे सेल्फ असेसमेंटनी भरत असतात आणि खातं हे नंतर त्याच्यावर जर त्यांना गरज लागली तर स्क्रुटिनी करून तुम्हाला त्याची कमी जास्त बदला असेल तर ती सूचना नोटीस पाठवतात. तसं याच्यामध्ये सेल्फ असेसमेंटने आम्ही जर स्टॅम्प ड्युटी भरून जसं नोंदवला, तो जर नोंदवून घेतला गेला आणि नंतर त्याची स्क्रुटिनी करून जर काही त्याच्यामध्ये मुद्रांक कमी असेल तर आम्हाला कळवलं गेलं, अशा प्रकारची योजना करणं शक्य आहे का? एक बारीकशी तरतूद आपल्या खात्यामध्ये आहे की जी आपण काही वेळा वापरता की तत्काळ तपासणी, एखाद्या दस्तामध्ये जर स्टॅम्प ड्युटीचं योग्य मूल्यमापन केलं गेलं नाही असं वाटलं तर आपण तत्काळ तपासणी करू शकता. तर ती या बाबतीत सर्वच दस्त हे अशा प्रकारे नोंदवले तर आम्हा सदस्यांना खूपच सोपं जाणार आहे आमच्या सर्व बिल्डर्सना आणि खात्याचाही महसूल कुठेही बुडणार नाही अशी योजना करणं शक्य आहे का आणि असल्यास अशी करावी अशी आमची विनंती आहे.
धन्यवाद. पहिल्या प्रथम मराठी बांधकाम व्यावसायिक संघ आणि सर्व या संघाचे आजी माजी पदाधिकारी, आपण हा एक छोटासा चर्चेचा कार्यक्रम घडवून आणला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. आणि सर्वांना मी सुरुवातीलाच शुभेच्छा देखील देऊ इच्छितो की कोविडची पहिली लाट झाली ती आपल्या सगळ्यांना खूप त्रासदायक ठरली. दुसरी लाट आली ती अधिक त्रासदायक ठरली. या पार्श्वभूमीवरही व्यावसायिकांनी बांधकाम क्षेत्रामधलं काम चालू ठेवलं, या लाटांना धीरानं तोंड दिलं आणि या उपरही जाऊन जे काही एकमेकांच्या सहकार्यानं आपण ही जी व्यवसायातली वाटचाल चालू ठेवलेली आहे याबद्दल आपणा सर्वांचं अभिनंदन देखील मी करतो. ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी चर्चा संवाद अत्यंत आवश्यक आहे आणि या हेतून आज आपण जमलेलो आहोत. सुरुवातीलाच आश्वस्त करू इच्छितो की जे जे काही अडचणी असतील त्यांच्यावरती योग्य असं सोल्युशन, प्रत्येक बाबीला योग्य सोल्युशन काढणं हे आपल्या हातात आहे. अडचणी असंख्य असतील, अडचणींना आपल्याला दोन्ही बाजूच्या अडचणी समजून घेऊन त्याच्यावरती सोल्युशन काढण्याची आवश्यकता आहे. कारण तुमची एक अडचण असू शकते पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आमच्याकडची काय अडचण आहे ही देखील बाब विचारात तितकेच आपल्याला घ्यावी लागते. आणि त्यामुळे हा संवाद जर आपण चालू ठेवला तर निश्चित एक क्रिएटिव्ह आणि योग्य दोघांसाठी विन विन असणारं असं सोल्युशन आपण जर काढू शकलो तर निश्चितपणे कायद्याच्या दृष्टीनं हे एक चांगलं पाऊल आपलं ठरेल. या पार्श्वभूमीवर आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. पहिला प्रश्न जो तुम्ही विचारलेला आहे तो ॲड्ज्युडिकेशन प्रोसिजरच्या संदर्भामध्ये आहे. तर ॲड्ज्युडिकेशन पहिल्या प्रथम का करावं लागतं हे आपण समजून घेतलं पाहिजे. ज्या वेळेला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट अंतर्गत व्यवहार होतात, मग ते सेल, अग्रीमेंट टू सेल, लीज, अग्रीमेंट टू लीज किंवा ट्रान्सफरचे कुठल्याही प्रकारचे व्यवहार असतात, ते तसं म्हटलं तर स्ट्रेट फॉरवर्ड प्रकारचे व्यवहार असतात आणि ज्याला स्टॅम्प ड्युटीच्या मूल्यांकनासाठी देखील स्ट्रेट फॉरवर्ड ASR अवेलेबल आहे. पण ओव्हर द पिरियड आउटराईट सेल परचेस ऑफ लँड न करता ज्या वेळेला आपण साधारणतः 90च्या दशकामध्ये डेव्हलपमेंट अग्रीमेंटला सुरुवात झाली त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे करारनामे पुढे यायला लागले. आणि आपण सगळेजण जाणता की स्टॅम्प ड्युटी ही इन्स्ट्रुमेंट म्हणजे दस्तावरती लावलेली आहे आणि त्यामुळे प्रत्येक दस्त आणि त्या दस्तामधला कंटेंट यानुसार स्टॅम्प ड्युटी आकारली जाते. या गोष्टीमुळे प्रत्येक दस्त वाचणं ही बाब अत्यंत महत्वाची ठरते. सुरुवातीच्या काळामध्ये सरळसोट एरिया सेलचे असतील किंवा रेव्हेन्यू शेअरिंगचे असतील असे दस्त यायला लागले. पण जसजसे पार्टनरशिप फर्म्स, टॅक्सेशन रिक्वायरमेंट्स, लोकांच्या मागण्या, त्या क्षेत्रातलं वाढतं जमिनीचं मूल्य, अवेलेबल होत असलेला FSI, अवेलेबल होत असलेला TDR, अवेलेबल होत असलेला फंजिबल FSI, ह्या सगळ्या गोष्टी जसजशा हळूहळू आपल्या समोर आल्या तसतसं या व्यवहारामधली कॉम्प्लेक्सिटी वाढत गेलेली आहे. आणि हे व्यवहार करताना तुम्ही आधी तुमचं एकमेकांमधला जमीनधारक आणि विकसक या दोघांमधला जो व्यवहार आहे हा ठरवत असता. तो ठरवल्यानंतर तो ॲड्ज्युडिकेट किंवा व्हॅल्युएट केला जातो. ह्या प्रक्रियेमध्ये असं निदर्शनास आलंय की गेल्या 20 वर्षामध्ये जितके जितके ॲड्ज्युडिकेटेड मॅटर्स आहेत त्याच्यात देखील महालेखाकार कार्यालय असेल किंवा अन्य कुठलेही कार्यालय असेल यांनी वेळोवेळी आक्षेप घेतलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की कोणाची अशी काही धारणा नाही की एखादा अधिकारी जाणीवपूर्वक कोणाला त्याच्यामध्ये सूट देतो आहे. पण एक मुळात समजून घेतलं पाहिजे की व्हॅल्युएशन करणं स्टॅम्प ड्युटीसाठी
ही प्रक्रियाच थोडी कॉम्प्लेक्स आहे आणि ही कॉम्प्लेक्स होण्याचं कारण कॉम्प्लेक्सिटी ऑफ द डॉक्युमेंट इटसेल्फ आणि त्यामुळे प्रत्येक डॉक्युमेंट वाचल्यानंतर त्या जमिनीची व्हॅल्यू किती आहे हा एक भाग झाला. जमिनीच्या व्हॅल्यू नंतर कन्सिडरेशन डिसाईड करावं आणि ज्या वेळेला तुम्ही एखाद्या अमाऊंट स्वरूपामध्ये कन्सिडरेशन नमूद केलेलं नसतं त्यावेळेला ते कन्सिडरेशन किती असणार आहे हे कुठून तुम्ही डॉक्युमेंटमध्ये काय लिहिलेलं आहे त्याच्या आधारावरती ते काढावं लागतं आणि ह्या प्रक्रियेमध्ये कुठे ना कुठेतरी मग ती वेळ लागण्याची त्याच्यावरती टाउन प्लॅनिंग विभागाचे अभिप्राय घेऊन ATP कडनं त्याच्यामध्ये व्हॅल्युएट करून नक्की काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये काय तत्व अवलंबायचं. मग याच्यासाठी ते कुठे ना कुठेतरी गेल्या 5 वर्षामध्ये जे ASRच्या सोबत गाईडलाईन्स इश्यू करण्याची जी पद्धत सुरू झाली ती सुरुवातीला फार कमी गाईडलाईन्स असायच्या. हळूहळू त्या गाईडलाईन वाढत बिकॉज ऑफ दिस कॉम्प्लेक्सिटी की व्हॅल्युएशन कसं करावं ते दस्त वाचूनच ही गाईडलाईन आहे. म्हणजे मी देखील चार्ज घेतल्यावरती नांगनुरे साहेबांशी चर्चा केली होती. नांगनुरे साहेबांच्या काळात मॅक्सिमम या गाईडलाईन्स अधिक विकसित होत आलेल्या आहेत. तर नांगनुरे साहेबांशी चर्चा केल्यावर असं कळलं की आम्ही जेवढी दस्त वाचू तेवढं त्याच्यात नवीन गोष्टी समोर येत होत्या आणि कन्सिडरेशन देण्याच्या घेण्याच्या पद्धतींमध्ये फरक येत होता आणि त्यामुळे ज्या मानसिकतेतून आज जमीन मालक तुमच्याशी व्यवहार करतो ती मानसिकता कुठे ना कुठेतरी अडॉप्ट केल्या गेल्याचं आमच्या गाईडलाईन मध्ये देखील दिसून येतं की तुम्हाला FSI जास्त मिळतो ना मग FSI लोड होतो मग चला आपल्या पण व्यवहारामध्ये तो लोडिंगचा फॅक्टर आमच्यामध्ये आम्हाला कसा देणार असे जे प्रश्न त्या लेवलला होत गेले तसतसे ती एक गाईडलाईन ऍड होत गेली. माझं पण हेच मत आहे की कुठे ना कुठेतरी ही गाईडलाईन सिम्प्लिफाय होण्याची गरज आहे. पण पुन्हा एकदा मी सांगतो की सिम्प्लिफिकेशन म्हणावं तितकं सोपं नाही कारण शेवटी कन्सिडरेशन हे तुम्ही तयार केलेल्या दस्तामध्येच आहे आणि जोपर्यंत ते दस्त तुम्ही स्टँडर्डाइज किंवा सिम्प्लिफाय करत नाही तोपर्यंत कन्सिडरेशन स्टँडर्डाइज आणि सिम्प्लिफाय होणार नाही. जोपर्यंत एखादा विकसक आणि एखादा जमीनदार आपापल्या गरजांनुसार त्या दस्तामध्ये मॉडिफिकेशन्स करत राहतील तोपर्यंत स्टँडर्ड डॉक्युमेंट स्टँडर्ड टर्म्स नुसार तयार होत. जर कुठे आपण स्टँडर्ड डॉक्युमेंट प्रॅक्टिसेसला जर जाऊ शकलो तर मला वाटतं की सेल्फ असेसमेंटची पण गरज नाही एक फॉर्म्युला बेस्ड असेसमेंट होऊ शकतं जे की सोपं गोष्ट आहे की तुम्ही तुमचं दस्त आमच्याकडे जमा केलं ऑटोमॅटिकली त्या दस्तातले पॅरामीटर्स अपलोड केल्यानंतर जसं आज टॅक्स कॅल्क्युलेटरचे एक्सेल शीट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत तुम्ही काही 5 गोष्टी त्याच्यामध्ये भरल्या की तुमचं टॅक्स असेसमेंट होऊन बाहेर पडतं. मला सहज शक्य आहे की तुम्हाला तुमचं स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेटर तयार करणं पण ते करण्यासाठी कुठे ना कुठेतरी आपल्याला एकत्र बसून 4 प्रकारची स्टँडर्ड डॉक्युमेंट्स ठरावी लागतील. आज करांच्या मध्ये डिडक्शन स्टँडर्ड कुठली आहेत ती ठरलेली आहेत. करांमध्ये ATGचे बेनिफिट्स कुठले आहेत कोणाला अनुज्ञेय आहेत ते ठरलेले आहे. एक्सपेन्स शीट मध्ये अलाउड डिसअलाउड काय आहे ते तुम्हाला माहिती आहे. या सगळ्या गोष्टी असल्यामुळे अकाउंटिंग प्रिन्सिपल बेस्ड व्हॅल्युएशन इज पॉसिबल फॉर टॅक्सेशन. तुम्ही एक्सेल शीट तयार केली अकाउंटंटनी ती बनवली तपासली व्हेरियस स्टँडर्ड जे आपले कॉलम्स आहेत त्याच्यामध्ये ते ॲडिशन्स टाकले हे प्युअरली एक्सेल शीटवर करणं शक्य. पण जोपर्यंत मी स्वतः वेगवेगळ्या प्रकारची दस्त तुमची बघितली प्रत्येक दस्तात काहीतरी एक गुगली कोणीतरी सोडलेला असतो आणि तो गुगली शोधण्यासाठी तो 3 महिन्याचा कालावधी आहे. तर तो जो गुगली आहे तो गुगली जर आपण स्टँडर्डाइज करून टाकला की पाटा विकेट आहे पाटा विकेट वरती सरळ बॉल वरती खेळायचं आहे आपल्याला तर आपण मला निश्चितपणे विश्वास आहे की मी तुम्हाला 3 महिन्याच्या आत सॉफ्टवेअर करून देईन तुमचा कॅल्क्युलेटर करून देईन आपण ऑनलाईन पद्धतीने ऍडव्हर्टिफिकेशन सुरू करू शकतो. हे तत्वाला आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कडनं म्हणजे माझ्याकडनं मी ते कबुलियत देते त्याच्यामध्ये एक इफ आहे की तुमच्याकडनं स्टँडर्ड डॉक्युमेंट सेट जर आपण रेकग्नाइज करू शकलो ऍक्सेप्ट करू शकलो की ह्या 4 पद्धतीच्या डॉक्युमेंटच्या बाहेर आम्ही जाणार नाही. ABCD आपण फक्त चूज करायचं त्याच्यामधले व्हॅल्यूज टाकायच्या त्याच्या बाहेर आपण
दुसरं डॉक्युमेंट घेणार नाही. मी मग 4 डॉक्युमेंट बनवतो, तुम्हाला 4 डॉक्युमेंटचे टेम्पलेट देतो. त्या टेम्पलेटमध्ये तुमचे डॉक्युमेंट भरा, फक्त व्हॅल्यू भरा, व्हॅल्युएशन शीट सकट बाहेर. आय कॅन डू दॅट. इट इज नॉट डिफिकल्ट. मॅथमॅटिक्स हे एक्सेल शीटमध्ये करणं शक्य आहे. फक्त आपल्याला कुठेतरी स्टँडर्ड टेम्पलेट साईज डॉक्युमेंट्सवरती जाण्याची आवश्यकता त्याच्यामध्ये राहील. आपण एखाद्या ग्रुप्स तयार करू, क्रीडाईचे असतील किंवा तुमचे असतील, सगळीकडे कॉमन मेंबरशिप आहे. वी विल हॅव टू वर्क टुगेदर. कारण हा फक्त या मराठी बांधकाम व्यावसायिकांचा प्रश्न नाही, सगळ्याच बांधकाम व्यावसायिकांचा हा प्रश्न आहे. सगळ्यांनी जर ते अडॉप्ट केलं तर निश्चितपणे आपल्याला वर्कआउट करून किमान 80% लोकांचे प्रश्न सॉल्व्ह होतील. त्याच्यात ज्याला त्या डॉक्युमेंटच्या बाहेर जायचंय तो एज्युकेशनला येईल. की जो स्टँडर्ड डॉक्युमेंट मध्ये जाऊ शकतो, जाऊ इच्छितो, त्यानं स्टँडर्ड डॉक्युमेंट घ्यावं, अडॉप्ट करावं आणि जशा तसं पुढे जावं. हा मार्ग आपल्याला शक्य. पण मग त्याच्यासाठी फक्त स्टँडर्ड डॉक्युमेंट कसं असावं याच्यावरती आपण काम करू शकतो. वी कॅन वर्क ऑन इट. त्याच्यासाठी ऑनलाईन करता येईल. ऑनलाईनमध्ये मे बी मॅक्सिमम 7 दिवसामध्ये जर काही डिडक्शन्स असतील, फील्ड स्पेसिफिक डिडक्शन्स असतील, की काही भागामध्ये स्लम आहे, काही भागामध्ये जुने टेनंट्स आहेत, काही भागामध्ये उतार आहे, डेव्हलप होऊ शकत नाही, हे काही स्थान परत्वे बदलणारे जे घटक आहेत की ज्याचं डिडक्शन द्यायचे, तेवढंच बघण्यासाठी फक्त फील्ड व्हिजिटसाठी माणसाला जावं लागेल. अन्यथा स्ट्रेट फॉरवर्ड नो डिडक्शन केस एकदम माझा विश्वास आहे की एका दिवसात शक्य. तुम्ही सर आता सॉरी, तुम्ही आता ज्या गुगलीचा उल्लेख केलात, तर गुगलीज या त्या व्यवहाराच्या वरती अवलंबून असतात आणि बऱ्याच वेळा त्या केल्याशिवाय आपल्याला तशा प्रकारचं विकसन करणं शक्य नसतं. पण तथापि एक 2-3 सूचना आपल्याला आम्हाला कराव्याशा वाटतात. हे जे काही स्टँडर्डाइज डॉक्युमेंटचा जो आपण पर्याय सांगितला तो अत्यंत स्वागतार्ह आहे आणि तो 100% वर्केबल आहे. त्याची कुठेतरी एक छोटीशी सुरुवात करण्याच्या दृष्टीने बहुतेक सगळे आपले आमच्या संघटनेचे जे मेंबर्स आहेत ते सोसायटी रिडेव्हलपमेंटमध्ये आहेत किंवा एरिया शेअरिंगमध्ये आहेत किंवा रेव्हेन्यू शेअरिंगमध्ये आहेत. 28 नंबरची गाईडलाईन, 32 नंबरची गाईडलाईन आणि 33 नंबरची गाईडलाईन, या 3 गाईडलाईनच्या करता जरी आपण सुरुवात केली तरी सर 50-60% डॉक्युमेंट त्याच्यामध्येच कव्हर होऊन जाते. नाही, मग माझं सजेशन हे आहे की तुमच्यापैकी ग्रुपनी तयार करून स्टँडर्ड डॉक्युमेंट आणा. चालेल. वी विल क्रिएट अ टेम्पलेट फॉर इट. ई रजिस्ट्रेशन सारखं त्याचं देखील आपण टेम्पलेट तयार करून घेऊ. त्या टेम्पलेटमध्ये तुम्ही फक्त इन्फॉर्मेशन टाकायची, डॉक्युमेंट प्रिंट त्याच्यातनं होईल फॉर्म बिल्डर म्हणून. म्हणजे आपल्याला संधी राहणार नाही की दुसऱ्या डॉक्युमेंटमधनं काही त्याच्यामध्ये आणलं की वाचायला पाहिजे हे बघणं. करेक्ट. सो ते आपण सिस्टीम जर तयार करू शकतो तर नथिंग लाईक इट. एक स्टँडर्ड डॉक्युमेंट टेम्पलेट अग्रीमेंट्स करून तुम्ही जर आपण बसलो पुढच्या चर्चेच्या वेळेला तर मग हा विषय आपल्याला निश्चितपणे पुढे घेतला करू ना आपण. दुसरा एक पुढचा मुद्दा आमचा असा होता की रिअल इस्टेट डेव्हलपर्स हे पहिल्यापासून बँक्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, एकंदरीतच सगळ्या प्रकारची ज्या काही वित्तीय संस्था आहेत तर त्यांच्या दृष्टीने हाय रिस्क आणि निगेटिव्ह कॅटेगरीमधल्या अशा आहेत. आम्हाला फंडिंग सर मिळत नाही. बहुतेक बिल्डर्सची ही समस्या आहे की प्रोजेक्ट कंप्लीट करण्याकरता आपल्याला कन्स्ट्रक्शन करण्याकरता फंडिंग मिळत नाही. जमीन विकत घेण्याकरता तर मिळतच नाही आणि ते तर कोणी अपेक्षाही करत नाही, कारण त्यांनी मग लँड मॅनिप्युलेशन होतं किंवा प्राइजेस एस्केलेट होतात. पण आमच्याकडे एक फार मोठा सोर्स ऑफ फंडिंग जो आहे, या बँका आणि NBFC फारशा उपलब्ध नसल्याकारणाने एक मोठा सोर्स ऑफ इन्व्हेस्टमेंट फंडिंग म्हणजे इन्व्हेस्टर्स आहेत की जे इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स आहेत, डीप पॉकेट त्यांचे आहेत. तर ही मंडळी आमच्या प्रोजेक्टच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आमच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात आणि मग प्रोजेक्ट साधारणतः संपत आला एका ऑप्टिमम पॉईंटला ज्या ठिकाणी त्यांना रिटर्न चांगले वाटतात त्या ठिकाणी ते एक्झिट करतात. तर इन्व्हेस्टर इंडिव्हिज्युअल फंडिंग किंवा ज्याला आजकाल एंजल इन्व्हेस्टमेंट म्हटलं जातं, तर अशा प्रकारचं फंडिंग हा रिअल इस्टेट डेव्हलपरचा फार मोठा सोर्स ऑफ फंडिंग आहे. त्याच्याकरता आपण पूर्वी आर्टिकल 5GA2 मध्ये आपण 2007 पर्यंत 3 वर्षाकरता आपण 3 वर्षाच्या आतमध्ये आपण जर का तो फ्लॅट परत विकला तर स्टॅम्प ड्युटीचा सेट ऑफ देण्याची तरतूद 2007 पर्यंत 3 वर्षाकरता होती. तर ती 2007 मध्ये आपण 3 वर्षावरनं 1 वर्ष आणली आणि सध्या कोणीदा काही इन्व्हेस्टरनी अशा प्रकारची फ्लॅटमध्ये गुंतवणूक केली आणि एका वर्षात जर का तो फ्लॅट परत पुढे विकला गेला तर ओरिजिनल स्टॅम्प ड्युटीचा आपल्याला सेट ऑफ मिळतो. तर आता काय झालेलं आहे की GST
कम्प्लिशन सर्टिफिकेट आलं की GST मधनं एक्झम्पशन आहे. दुसरी गोष्ट, एकंदरीतच सेल्स पॅटर्न, लोकांचं सेंटिमेंट असा बदललेला आहे की बहुतेक लोक आता प्रोजेक्टच्या एंडला कम्प्लिशन सर्टिफिकेट जवळ आलं की मग इन्व्हेस्टमेंट करणं, बुकिंग करण्याच्या टेंडन्सीचं झालंय. सेल्स पॅटर्न बदललेला आहे. त्यामुळे एका वर्षात सर आम्हाला इन्व्हेस्टरला त्याचा फ्लॅट विकून देणं आणि त्याला एक्झिट देणं हे आता काही शक्य होत नाही. तर आपल्याला विनंती अशी की ती 1 वर्षाचं पूर्वीसारखंच 3 वर्ष आपण करावं, अशी आम्हाला आपल्याला विनंती करू शकतो. एकदम चांगला विचार तुम्ही मांडलेला आहे आणि निश्चितपणे त्याचा पॉझिटिव्ह विचार या शासनाकडनं सुरू आहे. त्यावरती विचारविमर्श होऊन प्रोसेस पुढे पण जाते आहे. 2 फक्त माझे त्याच्या बाबतीतले जे ॲप्रिहेन्शन्स आहेत ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. एक म्हणजे आपण ओव्हर द पिरियड इन्व्हेस्टर असं न पाहता जेन्युइन बायरला जर काही कारणास्तव तो फ्लॅट किंवा ते परचेस कॅन्सल करावं लागलं तर त्याला रिफंडची तरतूद ठेवलेली आहे. त्यामुळे एका बाजूला आपण रिफंडची तरतूद ठेवलेली असताना दुसऱ्या बाजूला आपण इन्व्हेस्टर क्लॉज आणल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट कसा होतो हा एक त्याच्यामधला विषय राहतो. दुसरी गोष्ट, त्यामुळे जेन्युइन फ्लॅट बायर आणि इन्व्हेस्टर यांच्यामधला डिफरन्स कसा सेट करायचा ह्याच्यासाठी कुठे ना कुठेतरी पुन्हा एक स्टँडर्डायझेशन ऑफ टेम्पलेट ह्याचा कुठे ना कुठेतरी विचार होण्याची गरज आहे. आपण काय करतो की इन्व्हेस्टर जरी आणला तरी त्याला नॉर्मल बायर सारखा अर्ली बुकिंगचा बेनिफिट देतो आणि अर्ली बुकिंगमध्ये फक्त बुकिंग ऑफ अ फ्लॅटच झालं तर हाऊ टू डिस्टिंग्विश बिटवीन अ इन्व्हेस्टर अँड अ जेन्युइन एंड युजर किंवा बायर, ह्याच्यासाठी काही ना काहीतरी आपल्याला डॉक्युमेंटरी जर एव्हिडन्स क्रिएट करता आला तर देर इज नथिंग लाईक इट. आम्ही त्याच्यावरती काम करतो आहे की इन्व्हेस्टर क्लॉज स्टँडर्ड त्याच्यामध्ये जर आपल्याला टाकता आला. पण अनफॉर्च्युनेटली मग आपण काय करतो की प्रत्येकाला मग डेव्हलपर प्रत्येक बायरच्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टर क्लॉज टाकतो आणि मग रिफंड देताना आम्हाला त्याच्यामध्ये अडचण व्हायला लागते की हा इन्व्हेस्टर आहे. आता आम्ही त्याच्यामध्ये अपील घेऊन काही त्याच्यामध्ये जेन्युइनिटी तपासून आपण करतो, पण इट क्रिएट्स अ ट्रान्झॅक्शनल कॉस्ट इन टू द सिस्टीम. त्यामुळे इन्व्हेस्टर हा जर इन्व्हेस्टर म्हणून येत असेल तर तो स्पेसिफिक डॉक्युमेंट तुम्ही तयार करा की तुम्हाला ठीक आहे, तू इन्व्हेस्टमेंट आणलीस, तुला मी एवढा शेअर इन प्रॉपर्टी हायपोथिकेट करून देतो, ठीक आहे, म्हणजे तुला एवढे फ्लॅट्स, पण त्याचं अग्रीमेंट वेगळं असावं विच शुड बी क्लिअरली आयडेंटिफायबल फ्रॉम अ इंडिव्हिज्युअल फ्लॅट बाय. सर याच्याकरता एक चांगलं सोल्युशन तुम्ही आता मुद्दा जो म्हणला त्याच्याकडे चांगलं सोल्युशन असं आहे की आता रेरामध्ये अलॉटी नावाची एक टर्म डिफाईन केली गेलेली आहे आणि रेरामध्ये देखील महारेरामध्ये हा बऱ्याच वेळा प्रश्न आला होता की काही लोकांनी प्युअर इन्व्हेस्टमेंट अँगलनी पैसे बिल्डरकडे इन्व्हेस्ट केले होते, फ्लॅटचं रजिस्ट्रेशन केलं होतं, पण नंतर मग डिले झाला, प्रोजेक्ट कंप्लीट झाला नाही, त्यांच्या कंप्लेंट्स महारेरासमोर गेल्या. तेव्हा डेव्हलपरने सिद्ध केलं की ही लोक परचेसर नव्हते, हे इन्व्हेस्टर होते. तर अशा प्रकारच्या इन्व्हेस्टर्सना त्या महारेराच्याच कायद्यामध्ये रेरामध्ये अलॉटी म्हणून ट्रीट केलं जात नाही. तर तशी क्लॉज जर का आपण त्या अग्रीमेंटमध्ये टाकून ठेवले की हा इन्व्हेस्टर आहे आणि रेराच्या अलॉटीच्या डेफिनेशनमध्ये हा परचेसर पडणार नाही, तर मग तुम्हाला जेन्युइन बायर आणि इन्व्हेस्टर याच्यामध्ये माझं तेच म्हणणं आहे की व्हेन यू ब्रिंग समबडी ॲज अन इन्व्हेस्टर, द इन्व्हेस्टर अग्रीमेंट अँड द नेसेसरी हायपोथिकेशन कॅन बी डिफरंट. मग त्याला तुम्ही 10D मध्ये पण घेऊन येता येईल, तुम्हाला त्याच्यासाठी वेगळा आर्टिकल क्रिएट करता येणं शक्य आहे. बिकॉज तुम्ही जेवायला तो इट कम्स ॲज अ डिस्गाईज फॉर्म ऑफ अ कन्व्हेयन्स. केवळ तो अर्ली इन्व्हेस्टर आहे म्हणून त्याच्या नावाने 3 फ्लॅट तुम्ही ब्लॉक करून टाकणे, तर त्याचा बेनिफिट त्याला देत असताना डिस्टिंग्विश बिटवीन द 2 कॅटेगरीज हे थोडंसं डिफिकल्ट होतं. हा आपण एक टेक्निकल मुद्दा आपण फक्त डोळ्यासमोर ठेवूया, आपण त्याच्यावरती ऑलरेडी आहे त्या स्वरूपात काम करतोय. दुसरा या बाबतीतला जो मुद्दा होता तो म्हणजे स्पेक्युलेटिव्ह परचेसेस अँड स्पेक्युलेटिव्ह ॲक्टिव्हिटीज विच स्टार्टेड 2008-9च्या सुमारासचीच गोष्ट आहे की ज्या वेळेला मार्केट बूमवरती होतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टर क्लॉजचा गैरफायदा घेऊन लोकांनी स्पेक्युलेटिव्ह बाईंग केलं. ॲक्च्युअल पैसे तेवढे न देता त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी त्याच्यामध्ये फायदा उठवला आणि त्यातनं कुठेतरी तो रद्द करण्याची पुन्हा आपल्याला पाळी आहे. तर त्याच्यावरती काय आपल्याला कंट्रोल आणता येईल का हा देखील मुद्दा आपण पाहू शकतो. म्हणून ॲज अ independent suggestion, if somebody is coming as an investor, let's create a separate document altogether for it.
आणि मग त्याचं हायपोथिकेशन कशा पद्धतीने देऊन त्याच्यावरती काय स्टॅम्प ड्युटी आकारायची, हा एक वेगळा विचार आपण त्याच्यामध्ये वेगळ्यानं करू शकतो. म्हणजे मिसयूज होणार नाही याची काळजी घेणं अत्यंत मिसयूज होणार नाही याची काळजी घेऊन त्याचं इंटरेस्ट प्रोटेक्ट झाले पाहिजे. इन्व्हेस्टर इंटरेस्ट नीड्स टू बी प्रोटेक्टेड ॲज अन इन्व्हेस्टर. थँक्यू सर. कारण हा एक रेग्युलेट जर केला तर आमच्या दृष्टीने एक महत्त्वाचा सोर्स ऑफ फंडिंग आहे. तो रेग्युलेटेड असायला काहीच हरकत नाही आणि त्याच्यात रेव्हेन्यूची जर काळजी घेतली गेली स्टॅम्प ड्युटीची तर तशा पद्धतीची मोडस ऑपरेंडी ज्या कमी गोष्टीचा करायला. कन्व्हेन्स होणार नाहीये त्या गोष्टीवरती तुम्ही कन्व्हेन्स प्रमाणे स्टॅम्प ड्युटी एकदा तरी भरण्याची गरज काय आहे, हा पहिला प्रश्न आहे. जर प्युअर इन्व्हेस्टर म्हणून येत असेल तर इन्व्हेस्टर सारखा त्याला ट्रीट करायला काय हरकत आहे. त्यामुळे फक्त त्याच्यासाठी ज्या वेळेला कन्व्हेन्स करायची वेळ येते त्यावेळेला मग तुम्ही ते ऍडिशनल स्टॅम्प ड्युटी भरावी. कन्व्हेन्स करायची वेळच येत नसेल तर त्याच्यावरती तुम्ही स्टॅम्प ड्युटी सुद्धा का भरावी, हा प्रश्न माझ्या डोक्यात चालू आहे. अजून त्याच्यावरती सोल्युशन एकच आहे की त्याच्यासाठी वेगळी कॅटेगरी निर्माण करणं, त्याच्यासाठी अग्रीमेंट वेगळं करणं. तुम्ही सुद्धा त्या पद्धतीचं जसं बायरला विकतो एंड युजर बायरला तसं फ्लॅट त्याच्या नावावरती विकणं, हे सोल्युशन दाखवलं तर मग कन्व्हेन्सच होणार तो शेवटी. आणि मग त्याच्या आड जाऊन आपण ठीक आहे हा इन्व्हेस्टर आमच्याकडचे काही फ्लॅट बुक करतोय मग त्याला तुम्ही बेनिफिट द्या, तर त्यांनी इतक्या वर्षात विकलं तर त्याला रिबेट द्या किंवा त्याला काहीतरी 100 रुपयांनी ट्रान्सफर अलाउ करा. पण हे एस्टॅब्लिश करण्यामधल्या ज्या अडचणी त्याच्यापेक्षा इन्व्हेस्टर शुड कम ॲज अन इन्व्हेस्टर आणि त्याला जे काही सेफगार्ड्स आहेत त्याच्या नावाने आम्ही फुलफिल करू शकलो नाही किंवा ते पैसे त्याला देऊ शकलो नाही आणि त्याला जर फायनली पोझिशन हस्तांतर करायची वेळ आली तर स्टॅम्प ड्युटी करता येईल आणि त्याच्यावरती नॉमिनल लावता येईल, असं काही विचार करणं पण जास्त सोयीस्कर आहे. अतिशय योग्य सर. तर एक महत्त्वाचा प्रश्न बऱ्याचशा आमच्या सभासदांनी ज्यांनी प्रत्यक्ष आपापले विकसन करारनामे ॲडज्युडिकेट करून घेतले, ज्यांच्या हातात त्याचे निर्णय आले आणि ते बघितल्यानंतर त्यांची सगळ्यात पहिली जी प्रतिक्रिया झाली त्याच्याविषयी विचारतो. ती म्हणजे त्या मेथड ऑफ कॅल्क्युलेशनमध्ये प्लॉट जमिनीचा भाव लावून प्लॉटचं व्हॅल्युएशन करायच्या ऐवजी प्लॉटचं पोटेन्शियल जे की इनहेरंट FSI 1.1 आणि आता नवीन नियमानुसार मिळणारा सर्व FSI, TDR पेड, प्रीमियम पेड FSI, अँसिलरी FSI हे धरून केलं गेलेलं बघितल्यानंतर अनेक लोकांच्या मनात प्रश्न आले. तर ते मी प्रातिनिधिक स्वरूपात विचारतो की मुळातच असं पोटेन्शियल घेण्यामागची जे नोशनल आपण म्हणूया जे बांधलं जाणार आहे का नाही प्रत्यक्ष स्कीम कम्प्लीट होईपर्यंत हे 100% माहीत नाही. सगळ्यांचं कंझ्युम होतं किंवा नाही होत हाही एक मुद्दा आहे आणि हे मुळात पोटेन्शियल मिळवणं हा या प्लॉटचं पोटेन्शियल नसून ह्याच्यासाठी खर्च करायला लागतो. लोकल बॉडीला प्रीमियम भरावा लागतो, प्रायव्हेट पार्टीकडनं TDR विकत घ्यावा लागतो. तर हे सगळं केल्यानंतर मिळणारं ते पोटेन्शियल हे ह्या प्लॉटचं अंगभूत पोटेन्शियल नसल्यामुळे ते परत जमिनीच्या भावाने धरावं ह्याच्याबद्दल बऱ्याचशा मी म्हणेन लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजनही आहे आणि थोडीशी अशी बना की हे कुठेतरी पटत नाहीये किंवा ह्याच्यामध्ये संभ्रम निर्माण होतोय की ही कुठून आलं. तर ह्याच्याबद्दल जर तुम्ही मार्गदर्शन केलं तर बरं. आणि ह्याच्यात आपल्याला काही अजून सुसूत्रता आणता येईल का? चांगला प्रश्न आहे. आल्यापासून मी ज्या दिवशी जॉईन झालो तेव्हापासून सगळ्याच संघटनांनी हाच प्रश्न माझ्यासमोर रेटलेला आहे की आमचं डेव्हलपमेंट अग्रीमेंट आहे ते जमिनीचं आहे, तुम्ही जमिनीचा दर त्याला का लावू शकत नाही. साधा सोपा प्रश्न आहे. माझं त्याला सोपं उत्तर आहे एवढ्या 6 महिन्याच्या 5 महिन्याच्या विचारानंतर की तुम्ही जमिनीचा व्यवहार करत नाही. पुन्हा सांगतो, स्टॅम्प ड्युटी इज अ पिक्युलियर ड्युटी विच इज अप्लाइड ऑन द डॉक्युमेंट अँड आम्ही अजिबात प्रिज्युडाईज नसतो. डॉक्युमेंट आमच्याकडे येतो त्यावेळेस डॉक्युमेंट तुम्ही काय लिहिलेलं आहे त्याच्यात कन्सिडरेशन कुठेही नमूद नाही. तुम्ही लिहिलेलं असतं त्याच्यात की पूर्ण FSI पोटेन्शियल याच्यातनं वापरून करण्याची मुभा याच्यामध्ये देण्यात येते. पूर्ण FSI पोटेन्शियल वापरण्याची मुभा मिळाली की आम्ही ते धरणार कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करायला. आता तर मी तुम्हाला सांगतो की एका बाजूला UDCPR आपण आणून चांगलं काम केलं, FSI मोकळा केला, भरपूर आणला, पण आम्हाला पण तेवढं मोकळं रान मिळणार. तेवढंच FSI पोटेन्शियल जे तुम्ही खर्ची घालू शकत नाही ते आम्हाला दिसणार आहे. अँड देर इज नो एंड टू इट. कारण शेवटी तुम्ही ज्या वेळेला डॉक्युमेंट करणार आहे त्यावेळेला तुम्ही एकमेकांना देताना सगळे अधिकार देऊन बसणार आहात. हे आता तर उलट सुरू झालं असेल. जी माझ्या मनातली भूमिका आहे तीच आज लँड ओनरची पण भूमिका झाली असणार आहे की आता तुम्हाला एवढं पोटेन्शियल मिळालं, आता जमिनीचं शेअर वाढवा. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या दे फ्लो फ्रॉम द डॉक्युमेंट. व्हॉट यू राईट इन अ डॉक्युमेंट इज व्हॉट वी अप्लाय अवर ड्युटी ऑन.
आणि त्यामुळे पुन्हा एकदा कम्स टू द सेम स्टँडर्ड डॉक्युमेंट करूयात, स्टँडर्ड कॅल्क्युलेशन जाईल. स्टँडर्ड डॉक्युमेंटच्या बाहेर काही म्हटलं तर त्याच्यामधनं तुम्हाला काही ना काहीतरी सापडणं, त्याच्यावरती काय तत्व लावायचं ते बघणं. डिडक्शन्स जी आहेत, पुन्हा एकदा मी म्हणतो तसं की TDR ची कॉस्ट तुम्हाला निश्चितपणे आहे, पण आपण ऍक्च्युअली रेव्हेन्यू शेअरिंगचे जर डॉक्युमेंट बघितलं तर रेव्हेन्यू इज नॉट जनरेटेड बाय द एक्सपेंडिचर्स दॅट यू डू, इट इज जनरेटेड बाय द एंड प्रॉडक्ट दॅट यू आर गोइंग टू सेल. आणि त्यामुळे एंड प्रॉडक्ट वरती कॅल्क्युलेट करणं FSI मधनं फार सोपं आहे. त्यामुळे आम्ही त्याच्यात जातच नाही की तुमचा खर्च ताळेबंद काय आहे, जमा खर्च कसा आहे, त्याच्यात आम्हाला पडण्याची गरज नाही. कारण रेव्हेन्यू इज गोइंग टू गेट जनरेटेड ऑन द एंड प्रॉडक्ट. आणि मग एंड प्रॉडक्ट मधनं आजच्या नोशनली कॅल्क्युलेट करून तुम्हाला काय त्याच्यातले याचा वगळून तुमचा हिस्सा किती मिळतो तो कॅल्क्युलेट केला की त्या एंड प्रॉडक्ट वरती रेव्हेन्यू जनरेट होईल. रेव्हेन्यू जनरेटेड किती आहे, त्याच्यातलं तुम्हाला शिल्लक किती राहिला, दॅट रेव्हेन्यू इज युअर कन्सिडरेशन. तुम्ही जे लिहिलेलं आहे, पुन्हा सांगतो, त्या लिहिलेल्या गोष्टी बघून आमचं असेसमेंट होते. ती जितकी स्टँडर्डाइज होईल तितकं तुमचं कॅल्क्युलेशन व्हॅल्युएशन सोपं होईल. सर जमीन घ्यायला पैसे नाहीत म्हणून आम्ही जिरित बरोबर आहे. आय एम टोटली ऑन द सेम पेज. इतक्या पोटेन्शियलवर लागते की ते आम्ही डेव्हलप पण नाही करू शकत. डॉक्युमेंट सेज इट. हा जो प्रॉब्लेम आहे, आपण मग त्या डॉक्युमेंट वरती काम करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. एकत्र बसून काम करणं. डॉक्युमेंट मध्ये काय करता येईल की ज्याच्याने हे डॉक्युमेंट आपल्याला कंट्रोल मध्ये ठेवता येईल. डॉक्युमेंट मधनं तुम्ही ठीक आहे, नंतर तुम्हाला वाटलं ऍडिशनल FSI मिळणार आहे, तुम्ही सबसिक्वेंटली डॉक्युमेंट करा, ऍडिशनल स्टॅम्प ड्युटी त्यावेळेला भरा. हा असं काहीतरी करा. पण तो मग बेस डॉक्युमेंट आधी जो तुम्ही करणार आहे तो स्पेसिफिक असला पाहिजे. पण तोपर्यंत नुसतं ते लँड व्हॅल्युएशन जे आहे आता RR प्रमाणे जे आहे, पहिल्यांदा जर त्याच्याच प्रमाणे स्टॅम्प ड्युटी घेतली, कारण पोटेन्शियल जेवढं वाढतं त्याच्यावरती आम्ही ना तुम्ही असं म्हणताय द डॉक्युमेंट इज नॉट अबाउट सेल ऑफ द लँड, सो आय कॅनॉट अप्लाय दॅट प्रिन्सिपल. यू मेक द डॉक्युमेंट फॉर सेल ऑफ द लँड, आय विल मेक दॅट प्रिन्सिपल अप्लाय. तुम्ही सुरुवात करा डेव्हलपमेंट अग्रीमेंटला. इट विल स्टार्ट विथ अ लीज, टेम्पररी लीज. थिंक समथिंग. म्हणून मी म्हणतोय की वी डोंट हॅव अ सोल्युशन ऑफ हँड. वी विल हॅव टू सिट टुगेदर, अंडरस्टँड द डॉक्युमेंट. आपण डॉक्युमेंट काय लिहितोय, तुमच्यामध्ये खूप धुरंधर विचारवंत लोक आहेत, वकील आपल्याकडचे आहेत, कन्सल्टंट्स आपल्याकडचे आहेत. थोडंसं विचारपूर्वक जर बसलं तर आपल्याला त्याच्यात चांगलं सोल्युशन काढता येईल असं मला वाटतं. तर पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी मी फक्त एकच उल्लेख करतो की मागाशी घाटे साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये म्हटलं की कुठल्याही प्रकारचं नवीन सर्क्युलर किंवा असं काही अप्लाय करण्यापूर्वी जर कारण हे सगळं कशातनं निर्माण होतं तर व्यवसायाची पद्धत बदलतीये. म्हणजे आता आम्ही रेव्हेन्यू शेअर, एरिया शेअर, सोसायटी रिडेव्हलपमेंट ह्याच्यात अजून काहीतरी 5 वर्षांनी रिअल इस्टेट म्हणजे नवीन येईल. परत आपल्या खात्याला वेगळं काहीतरी इम्प्लिमेंट करावं लागेल. हे सगळं होत राहील कारण व्यवसायाची पद्धत बदलते, त्यातून हे नवीन येतंय. तर अशा वेळेला जर संघटनांना आम्हाला तुम्ही सर मगाशी म्हणले तसं जर आधीच हे स्टँडर्डाइज करायची जर संधी मिळाली तर कदाचित आपण आज जो पोस्ट फॅक्टो विचार करतोय हा आधी पण करता येईल की आता अशा प्रकारची डॉक्युमेंट्स येऊ शकतात. हा आपणच मांडू शकतो कारण आता हे सगळं आपण व्यवसायाची पद्धत बदलल्यामुळे झालेलं आहे. आज आता एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, थोडासा व्यापक विचार मांडतो की एकदा मी घर विकत घेत असतो त्यावेळेला मी ते घर आणि त्याचं पोटेन्शियल इन्फायनाईट इयर्स आहे असं गृहीत धरतो. इममुवेबल प्रॉपर्टी सुद्धा इममुवेबल 40 वर्षापर्यंतच राहू शकते. त्यामुळे 40 वर्षाच्या लाईफमध्ये पुढचं घर 40 वर्षांनी आपल्याला लागणार आहे हा विचार आज इन्व्हेस्टरच्या डोक्यात नाही. कुठे ना कुठेतरी भविष्यामध्ये तो विचार देखील यायला सुरुवात होईल. पूर्वी म्हणून जी आपण घरं बांधत होतो त्यांचं लाईफ 200 वर्ष होतं. जर जुने वाडे जर आजही बघितले तर ते आजही उभे आहेत आणि त्यांचं लाईफच 200 वर्ष 400 वर्ष असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण त्यासाठी वापरलेलं बिल्डिंग मटेरियल, त्यासाठी वापरलेली कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी म्हणा, हे सगळ्या गोष्टी या लॉंगेव्हिटीच्या दृष्टीनं पाहिलेल्या होत्या. बट द काइंड ऑफ कन्स्ट्रक्शन आणि जितकं तुम्ही आज लाईट वेट कन्स्ट्रक्शन, टॉल कन्स्ट्रक्शनला जाणार आहात तेवढं ते जास्त पेरिशेबल होणार आहे. आपल्या इकडच्या वेदर कंडिशन्स आणि इतर गोष्टी पाहता, त्याचा इम्पॅक्ट पाहता
आज आपण वेगवेगळ्या नवीन नवीन लाईटवेट मटेरियलला जायला लागलो आहोत. इंजिनियर्ड वूडचा वापर, जिप्सम क्रीट वगैरे नवीन नवीन मटेरियल्स आपल्याकडे यायला लागलेले आहेत. प्रीकास्ट टेक्नॉलॉजी वापरायला लागलेलो आहोत आपण. अनेक गोष्टी येत आहेत. दे आर गोइंग टू इम्पॅक्ट द लाईफ ऑफ अवर प्रॉडक्ट. आणि त्या लाईफमध्ये कुठे ना कुठेतरी 30 वर्षानंतर 40 वर्षानंतर मला माझं नवीन घर घ्यायची वेळ येणार आहे. त्यामुळे आज कॉस्ट, जसं आपण गाडी विकत घेत असताना ॲव्हरेजचाच फक्त विचार करतो, पण पार्किंग कॉस्ट गृहीत धरत नाही. आतापर्यंत गव्हर्नमेंटनं पार्किंग फ्री करून ठेवलेलं होतं, आता ते फ्री राहिलेलं नाही. आता कारण ते ऑटोमॅटिकली FSIचा भाग झाला. एक तुम्हाला तरी एक पोडियम लेवल दिलेली आहे मॅम, पण हळूहळू काय होणार आहे की इट विल बिकम पार्ट ऑफ द FSI. फी लाईनच्या वरती जे काही आहे ते सगळं FSI मध्ये गेल्यावरती त्याच्यात जर पार्किंग आलं तर पार्किंग पण चार्जेबल झालं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण विचार करत गेलो तर बायर ऑफ अ कार डझंट थिंक अबाउट पार्किंग कॉस्ट ऑन द रोड साइड, पार्किंग कॉस्ट ऑफ रोड साइड. ह्या सगळ्या कॉस्ट ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला त्याची ऍक्च्युअल कॉस्ट ऑफ कार इन्क्रीजेस, पण विकत घेताना बघत नाही. तसंच घर घेणारा सुद्धा त्याच्यामध्ये 40 वर्षानंतरची कॉस्ट विचारात न घेत असल्यामुळे ती कॉस्ट कन्सेप्टमध्ये आज आपल्याकडे अनेक गोष्टी यायला लागल्यात. उद्या भविष्यामध्ये डॉक्युमेंट्स ज्या वेळेला बदलतील त्यावेळेला कदाचित तुम्ही सिंकिंग फंड आणा. जर रिडेव्हलपमेंटला दरवेळेला ऍडिशनल FSI आणणं शक्य नसेल तर कुठून करणार रिडेव्हलपमेंट? शेवटी इव्हेंच्युअली सोसायटी विल हॅव टू कम अपॉइंट अ कॉन्ट्रॅक्टर अँड गेट द डेव्हलपमेंट डन बाय देअर ओन कॉस्ट. मध्ये कॉस्ट कुठून येणार आहे? इव्हेंच्युअली समबडी विल स्टार्ट थिंकिंग दिस अमाऊंट, दिस की त्याचं नाहीतर कुठेतरी इन्शुरन्स मॉडेल जनरेट होईल, काही ना काहीतरी होईल. अजून डॉक्युमेंट्स कॉम्प्लेक्स होत जाणार. सांगायचं थोडक्यातला हेतू असा आहे की तुमची डॉक्युमेंट सिम्प्लिफाय होणार नाहीये तर ती अजून कॉम्प्लेक्स होणार आहे. आणि त्यामुळे आत्तापासून आपण ह्या थोडंसं फ्युचरिस्टिक नजर ठेवून आपण ह्या पूर्ण प्रक्रियेकडे बघायला सुरुवात केली तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपण स्टँडर्डाइज करू शकतो. तेवढ्या आधी स्टँडर्डाइज ठेवायच्या, कॉम्प्लेक्सिटीज ॲड ऑन म्हणून सप्लिमेंटरी डॉक्युमेंट्स म्हणून नंतर पे करत जायचे. असा विचार जर तुम्ही केलात तर काम पटापट सुरू होईल. बाकी तुम्हाला काय अजून निगोशिएट करून नंतर सप्लिमेंटरी येईल ते तुम्ही आणत जा. एक बेसिक गोष्टीपासून सुरुवात करायची. असं जर विचार केला तर काहीतरी डॉक्युमेंट्स पासून आपण सुरू करू शकतो. क्लिअर कॉस्टचा जो मुद्दा आहे त्याच्यावरती आमचा पण विचार चालू आहे, पण अनफॉर्च्युनेटली गावागावामधली TDR कॉस्ट सेम राहत नाही. गावातलीच कॉस्ट फ्लक्च्युएट इतकी जास्त होते. माझ्याच काळात मी TDR कमिटी घेतली की TDR तुमचा 40% प्रीमियम वरती जायचा आणि तो अचानकपणे TDR कमिटी 6 महिने घेतली नाही की 25% वरती यायचं. मग आम्ही ठरवणार कशी की तुमची कॉस्ट किती आहे? सर काय झालंय आता एक नवीन गावं जी छोटी आली डिस- त्याच्यामध्ये सुद्धा TDR आता लगेच गृहीत धरला जातो याला. नाही, ते काय स्टँडर्ड FSIचा पार्ट आहे म्हणून. नाही त्याला आता अलाउडच केलेलं नाही कॉर्पोरेशन. कुठे? नाही, PMCचा. तो एक मुद्दा आहे. सर एक डिस्पॅरिटी तुमच्या लक्षात आणून देतो. आपलं गाईडलाईन नंबर 28 सोसायटी रिडेव्हलपमेंटची आहे आणि 32 नंबर जी आहे ती एरिया शेअरिंगची आहे. तर एरिया शेअरिंगच्या व्हॅल्युएशनच्या पद्धतीमध्ये डेव्हलपरचा एक शेअर आपण काढतो आणि मालकाचा एक शेअर काढतो. तर डेव्हलपरचा शेअर काढताना TDRची कॉस्ट आणि कॉर्पोरेशनकडून आपण जो पेड FSI घेतो, आता आजकाल आपण त्याला प्रीमियम FSI आणि अँसिलरी म्हणतो, पण जो काही FSI घेतो त्याच्या सकट TDR सकट आपल्याला वजावट मिळते. पण सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटचा 28 नंबरच्या गाईडलाईनमध्ये तशा प्रकारची वजावट अलाउड नाही आहे. म्हणजे 32 नंबरमध्ये अलाउड आहे पण 28 मध्ये नाही. आणि सोसायटी रिडेव्हलपमेंट काय किंवा इंडिव्हिज्युअल मालकांच्या बरोबर केलेलं एरिया शेअरिंगचं अग्रीमेंट काय? माझ्या मते सोसायटी रिडेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये बिल्डर्स कंपोनंट ऑफ रिसेल इज द ओनली थिंग विच इज बिंग कन्सिडर्ड असं मला वाटतं का? नाही, तसं नाही सर. दोन्ही म्हणजे सोसायटीचा शेअर पण काढतात, डेव्हलपरचा शेअर पण काढतात आणि त्यापैकी जे सोसायटीचा शेअर तर आपण त्याच्यामधनं जर त्यांना ओरिजिनल FSI असेल तो फ्री करून टाकतो. उर्वरित जो त्यांना वाढीव जेवढा मिळत असेल तो कन्स्ट्रक्शन कॉस्टवरती देतो. आणि माझ्या मते जर त्याच्यापेक्षा फ्री सेलचा जो कंपोनंट आहे तो जो काही रेट आहे त्याच्यावरती देण्याची पद्धत असावी. नाही, तसं नाही अनफॉर्च्युनेटली. तसं असायला पाहिजे. इनफॅक्ट आमचा एक प्रश्न तसा आहे, आम्ही तसा कोर डिझाईन पण केलाय. पण आता फक्त काय होतं की आपण एरिया शेअरिंगच्या केसमध्ये TDR विकत घेतो म्हणून तो आपल्याला डिडक्शन मिळतं. पेड FSI देखील आपण विकत घेतो, त्याची कॉस्ट इन्कर करतो म्हणून त्याची डिडक्शन मिळतं. सिमिलरली सोसायटी रिडेव्हलपमेंटलाही आम्हाला TDR विकतच घ्यायला लागतो, त्याची कॉस्ट पडते. FSI विकत घ्यायला लागतो, त्याची कॉस्ट पडते. तर दोन्हीकडे सेम असावं एवढं, म्हणजे इथं डिडक्शन मिळतं तर तिथेही मिळावं असं. ठीक आहे, हा विषय बघून घेता येईल.
येस एखादं उदाहरण जर कोणी तयार करून आणून दिलं देतो सर तर देतो. निश्चितपणे आपण त्या उदाहरणामध्ये आम्ही इनफॅक्ट हा आजचा कार्यक्रम झाला आपला की तुम्हाला एक सविस्तर निवेदन देतो आणि त्याच्यामध्ये सगळे तुम्ही जसं म्हणला तसे केसेस एक्झाम्पल डिस्कस करून आपण त्याच्यामध्ये Sure. करू. पुढचा प्रश्न असा आहे सर की डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट हे एकेकाळी त्याच्यावर 1% स्टॅम्प ड्युटी होती आणि असं कन्सिडर केलं जातं की डेव्हलपर हा एजंट आहे किंवा त्याला फक्त लायसन्स आहे डेव्हलपमेंटचं. इट्स नॉट अ ट्रान्सफर अंडर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी. त्यावेळेला जेव्हा तीच सेम प्रॉपर्टी सेम डेव्हलपर जर विकत घेऊ इच्छित असेल तर नव्याने सेल डीडप्रमाणे स्टॅम्प ड्युटी घेतली जात होती. आता परिस्थिती अशी आहे की डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवर ॲट पार स्टॅम्प ड्युटी ती एकदा भरल्यानंतर जर हेच डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट मला सेलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर नव्याने स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. तर यामध्ये पूर्वी भरलेल्या स्टॅम्प ड्युटीचा सेट ऑफ मिळायला हवा असं आम्हाला वाटतं, जो सध्या मिळू शकत नाही आहे. आता आपण सर काय करतोय म्हणजे हे जेव्हा डिस्कशन आम्ही केलं तेव्हा असं लक्षात आलं की डिपार्टमेंट असा व्ह्यू पॉईंट घेत आहे की तुम्ही डेव्हलपमेंट अग्रीमेंट करताना डेव्हलपमेंट राईटचा ट्रान्सफर होत आहे आणि तुम्ही सेल डीड जेव्हा करता तेव्हा ॲब्सोल्यूट ओनरशिप ही ट्रान्सफर होती. हे दोन्ही भिन्न भिन्न ट्रान्झॅक्शन्स परसिव्ह होत आहेत. पण आपला बॉम्बे स्टॅम्प ॲक्टचा जो सेक्शन 4 आहे तर त्याच्यानुसार आपण डेव्हलपमेंट अग्रीमेंटचं जेव्हा अग्रीमेंट करतो आणि पॉवर फुटली घेतो त्याच्यामध्ये कन्व्हेन्सच्याही पॉवर्स घेतो आणि ओनर पण म्हणतो की आयदर तुमच्या नावाने किंवा तुम्ही सांगाल त्या नावाने आम्ही कन्व्हेन्स करून देऊ. सो ॲक्च्युली त्याच डेव्हलपरनी स्वतःच्या नावाने जर का कन्व्हेन्स भविष्यात करून घेतलं फॉर एनी रिझन तर इट इज अ पार्ट ऑफ द अर्लियर ट्रान्झॅक्शन. त्यामुळे ती सेम स्टॅम्प ड्युटी त्याला ॲप्लिकेबल व्हायला पाहिजे पण आता ती तशी अनफॉर्च्युनेटली होत नाही आहे. बऱ्याच वेळा काय होतं की मोठा प्लॉट जर असेल 3 एकराचा वगैरे तर मालकांना जे काय बांधकाम करून द्यायचं आहे ते एका साईडला बांधकाम करून देऊन टाकलेलं असतं. उरलेला प्लॉट मोकळा असतो आणि डेव्हलपरमध्ये हळूहळू त्याच्या स्वतःच्या सवडीने तो हे करतो. तर जेव्हा मालकांना बांधकाम करून देऊन टाकलेलं आहे तर मग आता कन्व्हिन्स करून घ्यायला काहीच अडचण नसते. तर तेच असं कन्व्हिन्स करायला गेलं की या विषयावरती सविस्तर चर्चा झालेली आहे आणि लवकरच आम्ही त्याच्या बाबतीमध्ये काही निर्णय घेण्याच्या तयारीत आहोत. शासनाशी त्या बाबतीमध्ये चर्चा सुरू आहे. मंत्री महोदयांना देखील या बाबतीमध्ये सादरीकरण विविध संघटनांकडनं झालेलं आहे आणि निश्चितपणे त्यामध्ये काहीतरी योग्य मार्ग निघेल. त्याच्यामध्ये काही कॉम्प्लेक्स विषय पण आहेत की मग ते पार्टनरशिप फर्मचे पार्टनर्समध्ये कन्वे करत असताना काय करता येईल, डिझॉल्व्ह करत असताना काय करता येईल, अनेक त्याच्यामध्ये इतर मुद्दे देखील चर्चेला गेलेले असल्याने थोडासा मोठा विषय झालेला आहे तो. पण तुम्ही म्हणता तो पहिला मुद्दा तरी सिम्प्लिफाईड करून सॉल्व्ह करण्यासाठी आमचं काम सुरू आहे. त्यावरती पुढील काही महिन्यांमध्ये आपण त्याच्यामध्ये मार्ग काढू याचा मला विश्वास आहे. थँक्यू सो मच. आता UDCPR पी लाईन कन्सेप्ट आली आहे. त्याच्यामुळे आता FSI नॉन FSI असा प्रकार काही आता तसं शिल्लक उरलेलं नाही. एव्हरीथिंग वॉट एव्हर वी कन्स्ट्रक्ट दॅट इज ट्रीटेड एज अ पार्ट ऑफ FSI. आता आपण जेव्हा व्हॅल्युएशन करतो तेव्हा आपण मालकांचं शेअर काढतो आणि डेव्हलपरचा काढतो. तर पद्धत अशी आहे की आर्किटेक्टकडून एक सर्टिफिकेट घेतलं जातं की तुमच्या प्लॉटचं मॅक्सिमम पोटेन्शियल किती आहे. त्याच्यामध्ये आम्ही सांगतो की ओनरचा शेअर एवढा एवढा आहे, उरलेला सगळा शेअर हा मात्र डेव्हलपरचा असतो. असं ट्रीट करून आपण व्हॅल्युएशन करतो. आता डेव्हलपरच्या वाट्याला जो शेअर या मॅथमॅटिकली स्टेटमेंटनुसार येतो त्याच्यामध्ये काही हॅबिटेबल पोर्शन असतो आणि काही नॉन हॅबिटेबल असतो. म्हणजे स्टेअरकेस आहे, पॅसेजेस आहेत, कोर आहे, विच इज अ पार्ट ऑफ द मॅक्सिमम पोटेन्शियल विच डिपार्टमेंट कन्सिडर, पण तो विकला जात नाही. तर साधारणतः 15 ते 20% अशा या नॉन हॅबिटेबल पोर्शनचं पर्सेंटेज आहे. तर आमची इच्छा अशी आहे की हे जे नॉन हॅबिटेबल जे आम्ही कधीच विकत नाही ते पोटेन्शियल वजा करून मिळावं, त्याचं ॲडिशनल डिडक्शन आम्हाला या नॉन हॅबिटेबल पोर्शनचं मिळावं अशी आमची इच्छा आहे. डेव्हलपमेंट अग्रीमेंटच्या बाबतीत तुम्ही म्हणताय हे सोसायटी रिडेव्हलपमेंट किंवा आपलं एरिया शेअरिंगचं डेव्हलपमेंट अग्रीमेंट किंवा इव्हन रेव्हेन्यू शेअरिंगचं म्हणणं डेव्हलपमेंट. फक्त कार्पेट कन्सिडर करावं. कार्पेट मल्टिप्लाइड बाय 1.1 असा बिल्टअप कन्सिडर करावा. रेरा केला तर विशेष सांगतो. एक छोटीशी प्रोसिजरल अडचण आहे. बऱ्याच वेळा काय होतं की जमीन मालक पहिल्यांदा एका व्यक्तीला पॉवर ऑफ अटर्नी देतो, ती व्यक्ती पुन्हा सबस्टिट्यूटेड पॉवर ऑफ अटर्नी कोणाला तरी इश्यू करते. तर आपण जेव्हा डेटा एंट्री करतोय तर आत्ताच्या पोर्टलमध्ये जर का सेकंड पॉवर ऑफ अटर्नी होल्डर जर का डेटा एंट्री करायला गेला तर ते पोर्टल ॲक्सेप्ट करत नाही. हा त्याचा एक मोठा प्रॉब्लेम आहे. तो प्रोसिजर आहे,
पण त्याचा एक तुम्हाला स्वतंत्र तो निवेदन पाहून देऊ. घेता येईल, कारण जो टेक्निकल मुद्दा असेल तर तो हा. सॉफ्टवेअर मध्ये जर करेक्शन हा, केला तर technical तो होऊ correction शकतो. करून तो आपल्याला करावा लागेल. Yes. तो स्पेसिफिक जर मुद्दा व्यवस्थित लिहून दिला तर मग देतो. तुम्ही आमच्या IT टीमला देतो सांगतो. आणि त्याचे प्रॉपर स्क्रीनशॉट्स वगैरे पण आम्ही त्याला अटॅच करतो. एक अत्यंत नेहमीप्रमाणे खूप जिव्हाळ्याचा विषय आहे ते म्हणजे स्टॅम्प ड्युटीचा दर. तर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आता होतं आहे असं की विशेषतः सोसायटी रिडेव्हलपमेंट किंवा एरिया शेअर रेव्हेन्यू शेअर हे जेन्युइनली आता डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आहेत. म्हणजे हे अंडर व्हील ऑफ कन्व्हेन्स नाही आहे, कारण सोसायटी रिडेव्हलपमेंटमध्ये जेन्युइनली तुम्हाला रिडेव्हलप करून विकायलाच लागतं. सोसायटीनीच तुम्हाला मर्यादा दिलेली असते किंवा लँड ओनरनी मर्यादा दिली. म्हणजे खरोखरीच इथे डेव्हलपरचा रोल हा स्वतःची प्रॉपर्टी विकत घेण्याकडे नसून त्याच्यावर सदनिका किंवा काय ऑफिसेस बांधून विकणे हाच असतो. सो त्याचा रोल हा लिमिटेड असतो. तो मालकाच्या शूजमध्ये कधीच येणार नसतो असं जिथे डिफाईन्ड आहे डॉक्युमेंट. तर तिथे या कॅटेगरीसाठी स्टॅम्प ड्युटीचा दर कमी करता येईल का हा एक परत प्रश्न. म्हणजे ॲट पार विथ कन्व्हेन्सच्या ऐवजी काही त्याला तो मगाशी तुम्ही जो मुद्दा मांडला त्यात त्याच्याशीच- हा मुद्दा आहेच. हो. त्यामुळे तो विचार करावा लागेल. बेसिकली याच्यामध्ये दोन कन्सिडरेशन्स आहेत. एक की हाऊ इट विल इम्पॅक्ट द रेव्हेन्यू ऑफ द स्टेट. दिस इज वन आस्पेक्ट ऑफ इट विच इव्हेंच्युअली इट इज नॉट जस्ट अ डिपार्टमेंट्स डिसिजन, इट इज अ डिसिजन ऑफ कॅबिनेट आणि तो गव्हर्नमेंटचा डिसिजन हो. होईल. त्यामुळे त्याचे प्रोज अँड कॉन्स, त्याचा इम्पॅक्ट हा बघून आपल्याला त्याच्यामध्ये निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे मी काही त्याच्यावरती आत्ता कॉमेंट करणं शक्य नाही. आपलं जे ओपिनियन आहे, मागणी आहे ती निश्चितपणे शासनाच्या समोर ठेवण्यात येईल. प्रोसिजरली जे जे काही आपल्या हातात आहे त्याच्यावरती आपण आपण करू निश्चितपणे सोल्युशन देऊ शकतो. शासनाचा महसूलचा उतार कमी नाही होणार. EDPच्या अगोदर जेवढा FSI होता, आता जेवढा आम्ही स्टॅम्प ड्युटी भरत होतो ते आताची स्टॅम्प ड्युटी आताचा FSI खूप जास्त आहे. त्यामुळे तसे पण ते व्हॅल्यू वाढलेले आहे. कन्स्ट्रक्शन वाढतं त्यामुळे स्टॅम्प ड्युटी तशीच वाढते. म्हणजे शासनाचा तसा EDP अगोदरच्या आणि ह्यामध्ये कॉस्ट जरी तुम्ही सूट दिली तरी ती कमी नाही होणार. बरोबर आहे. फक्त आपण तो योग्य फोरमकडे नेऊ सर म्हणले तसं रिप्रेझेंटेशन. सर एक अजून ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड एक मुद्दा आहे. आपण ॲक्च्युली ॲग्रीमेंट टू सेल किंवा डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट या दोन्ही जर बघितल्या तर ॲग्रीमेंट टू सेल हे आमच्या बायर बरोबर असतं. फायनली नंतर कन्व्हेन्स डीड असतं. सुरुवातीला आपण मालकांच्या बरोबर किंवा सोसायटीबरोबर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करतो. तर हे जे मालकांचं किंवा सोसायटीचं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आहे, इट इज अ गेटवे टू forthcoming few hundred agreement to sales which are going to come in the future. त्यामुळे एका डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटच्या पाठोपाठ 50-100 ॲग्रीमेंट टू सेल येणार आहेत आणि तेवढा शासनाचा महसूल तेवढा नक्की येणार आहे. एक डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झालं की 100 ॲग्रीमेंट टू सेल किंवा 50 ॲग्रीमेंट टू सेल तोही महसूल बऱ्यापैकी नक्की झालेला असो. आता हे सगळं बघितल्यानंतर आपले जे सब रजिस्ट्रार ऑफिसेस आहेत तर त्या ठिकाणी असणारं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा त्या ठिकाणी असणारी मॅनपॉवरची क्वालिटी याच्याविषयी थोडेसे कनेक्टेड आमचे काही मुद्दे आहेत. एक तर असं आहे की सर्व्हर डाऊन असणं हा आमचा एक कायमचा अनुभव आहे. हार्डवेअर आय एम शुअर तुम्ही डेफिनेटली हा मुद्दा तुमच्याकडे चालूच असेल, मी सांगायची गरज नाही. पण एक आमची असोसिएशन म्हणून कायमची एक तक्रार म्हणा किंवा एक कायमचा हा प्रश्न असतो की सर्व्हर चालू असेल का नाही, सर्व्हर डाऊन तर नाही ना, किंवा इंटरनेट बंद पडलेलं नाही ना. मग आम्ही आमची व्यवस्था करतो की माणसाला पाठवणं, नंबर आला की मगच ऑफिसमधनं जाणं, असे प्रकार आमच्या लेवलला आम्ही काही करतो. तर आपण हे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे किंवा रुरल साईडला तर इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसणं हा नेहमीचा अनुभव आहे. तर हे इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करण्याच्या म्हणजे इतका मोठा महसूल ज्या डॉक्युमेंटनी नंतर येणार आहे, एक डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटचं रजिस्ट्रेशन झालं की फ्युचरमधले इतके ॲग्रीमेंट्स होणार आहेत, तर त्याच्याकरता आवश्यक असणारं इन्फ्रास्ट्रक्चरचं अपग्रेडेशन किंवा स्टेट ऑफ द आर्ट क्वालिटीचं आपण डेव्हलप करणं याच्याकरता डिपार्टमेंट किंवा सरकार काही प्रयत्नशील आहे का आणि ते प्रयत्न काय आहेत? पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या नोंद घेतलेली आहे आणि थँकफुली माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड हे इंटरनेट आणि नेटवर्किंग ह्या क्षेत्राशी निगडीत असल्याने मला योग्य ठिकाणी इंटरव्हीन करण्याची संधी मिळालेली आहे. सगळ्यांना जे उत्तर मिळतं की सर्व्हर डाऊन आहे किंवा लिंक डाऊन आहे हे सांगायचं उत्तर आहे, पण समजून घेतली पाहिजे ही व्यवस्था की रजिस्ट्रेशन खातं हे रजिस्ट्रेशन करत असताना त्यांच्या 5 अन्य विभागांशी डिपेंडन्सीज आहेत. तुम्हाला लँड रेकॉर्डचा रेव्हेन्यू सर्व्हर
चालू पाहिजे, कारण त्याच्यातनं तुमचं म्युटेशन मॉड्यूल जनरेट होत असतं, लँड सेल होत असतो. त्यामुळे आधी 7-12 त्याच्यातनं फेच होतो PDEच्या स्टेजला. मग पुन्हा रजिस्ट्रेशन झाल्यावरती तो पुन्हा म्युटेशन जनरेट करून त्या लोकांना पाठवत असतो. दुसरा आपला जो सर्व्हर आहे तो व्हॅल्युएशन चेक करणारा सर्व्हर आहे. तिसरा ग्रास आहे, जो ग्रासमध्ये तुम्ही पेमेंट केलेलं आहे किंवा नाही ते पेमेंट स्टॅम्प ड्युटी डिफेस करणं हेच एक महत्त्वाचं काम आहे. हे 3 सर्व्हर्सच्या सोबत आधार व्हेरिफिकेशनचा एक सर्व्हर आहे आणि पॅन व्हेरिफिकेशनचा एक सर्व्हर आहे. असे 5 इंटरकनेक्टिव्हिटी आपल्याला व्हेरीफाय करावी लागते. या 5 ठिकाणी कुठेही जर एखाद्या सर्व्हरला काही कारणाने जर त्या ट्रान्झॅक्शनच्या वेळेला जर फॉल्ट आली तर लगेच ते काम ठप्प होतं किंवा स्लो होतं आणि मग त्याचं लगेच उत्तर काय मिळतं तर सर्व्हर डाऊन. आमचा एक सर्व्हर आहे, आमचा सर्व्हर 5 लोकांशी बोलून ते काम करतो. निश्चितपणे लोकल हार्डवेअर फेल्युअर आणि लिंक फेल्युअर हे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यावरती रिडंडन्सी यापूर्वी आणायला पाहिजे होती. आम्ही त्याच्यावरती आता काम सुरू केलेलं आहे आणि पुढील 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये ही रिडंडन्सी सगळ्या ठिकाणी येईल याचा मला निश्चितपणे विश्वास आहे. आम्ही आत्ताच पण त्याच्यानी प्रॉब्लेम सॉल्व्ह पूर्णपणे होईल का तर नाही. आता अनेक ऑफिसेस बंद होती, आम्ही त्यांना इंटरनेट प्रोव्हायडर दुसरा वापरा, VPN वरती सुरू करा, लॉग इन चालू करा, लोकांना थांबवायचं नाही, ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या. दुसरी गोष्ट जी सुरू केलेली आहे की स्कॅनिंगसाठी जी डॉक्युमेंट पेंडिंग राहत होती की लोक मग कमी वेळ मिळाला की रजिस्टर करून टाकायचं पण स्कॅन झालं नाही म्हणून डॉक्युमेंट परतच मिळायचं. मग ते आता आम्ही पटापट पूर्ण करून स्कॅनर्सची कंडिशन इम्प्रूव्ह केली, स्कॅनिंगसाठी लागणारा मॅन पॉवर वाढवून देतो आहोत जेणेकरून लोकांना त्याच दिवशी स्कॅन डॉक्युमेंट करून आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट परत मिळालं पाहिजे. किमान 20% केसेस फक्त उरतील, 80% लोकांना तरी त्या दिवशीचं डॉक्युमेंट त्या दिवशी परत मिळालं पाहिजे. रात्री उशिरा असेल आलेलं डॉक्युमेंट, संध्याकाळी उशिरा झालं ते दुसऱ्या दिवशी सकाळी घेऊन गेला इथपर्यंत मी समजू शकतो, पण सकाळपासून आलेलं डॉक्युमेंट दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी 7 दिवस मिळत नाही अशी पण तक्रारी आहेत. पण ह्या तात्काळ मिळाव्यात ह्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत. तिसरी गोष्ट, गर्दी आमच्या कार्यालयामध्ये येऊन तुम्हाला थांबायला लागणार. मला तर म्हणणं आहे की ही तर काही आवश्यक नाही. जे रुटीन स्टँडर्ड डॉक्युमेंट आहे ज्याच्यावरती व्हॅल्युएशनमध्ये काही फार लोक दम नाही, लिव्ह इन लायसन्स असेल, नोटीस ऑफ इंटिमेशन असेल किंवा फर्स्ट सेल डेव्हलपरकडनं होत असलेला फर्स्ट सेल असेल, हे तिन्ही डॉक्युमेंटसाठी लोकांना आमच्या कार्यालयात यायला लागू नये अशी मंत्री महोदयांची इच्छा आहे आणि त्यांनी त्याच्यासाठी मॅन्डेट आम्हाला दिलेलं आहे आणि ते आम्ही पुढील साधारणतः 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सुरू करू याचा मला निश्चितपणे विश्वास आहे. डेव्हलपरच्या आलिशान चांगल्या ऑफिसमध्ये कस्टमरला बोलवावं, तिथेच त्याचं एक्झिक्युशन करावं, तिथेच बसून रजिस्ट्रेशन करावं. आम्ही रजिस्ट्रेशन करू या विषयासाठी जी काही प्रणाली निर्माण करण्यासाठी आज प्रणाली आहे, पण आजची प्रणाली NICच्या मार्फत करताना वर्ष पण लागू शकतं तुमचं लॉग इन मिळेपर्यंत. तर ती प्रक्रिया आम्ही एका दिवसावर कशी आणता येईल ह्याच्यासाठी आता आमचं टेंडर झालेलं आहे. आज ते टेंडर ओपन केलेलं आहे. या महिन्याभरामध्ये ते विकसित होऊन आम्ही जवळपास पायलट आम्ही महिन्याभराच्या नंतर सुरू करू आणि इतकं सोपं करण्याचा मानस आहे की फॉर्म तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट दिलं, एकदा तुमचं व्हॅल्युएशन आणि लोकल दिलं की लॉग इन ID तुम्हाला दुसऱ्या दिवशी आम्ही देऊ शकू. या स्टेजला आम्ही आणू जेणेकरून तुम्हाला तुमच्या लेवललाच सगळे सेल्स करतायत. तर फर्स्ट सेल एकदा बाहेर गेला, लिव्ह इन लायसन्स बाहेर गेलं, नोटीस ऑफ इंटिमेशन बाहेर गेलं की 50% गर्दी आमच्या कार्यालयातली कमी होईल जेणेकरून उरलेल्या कामासाठी आमच्या लोकांना आणि तुम्हाला गर्दी कमी राहील आणि चांगला आम्हाला वेळ देऊन तुमचं डॉक्युमेंट वाचता तरी येईल, ते फास्ट करता येईल. शेवटचं वाक्य सर डेंजरस. डेंजरस मला ते अजिबात डेंजरस वाचत नाही, कारण तुम्हालाच लक्षात येत नाही जर पहिल्यांदाच जर त्यातली स्टॅम्प ड्युटी यथोचितरित्या पे केली गेली तर ती 3 वर्षानंतर सापडून कोणीतरी ऑडिटरनी शोधून मग त्याच्यावरती दंड 2% प्रति महिन्याप्रमाणे तुमच्याकडनं वसूल करण्यापेक्षा फर्स्ट टाइम राईट इज ऑलवेज बेटर. ज्याला मनी व्हॅल्यू कळते त्यांनी अजिबात 2% दर महिना कसं परवडेल. 24% नंतर जर द्यायला लागलं तुम्हाला वर्षाला, जो जेवढं चुकलेला मुद्रांक शुल्क आहे तो कसा परवडेल.
त्यामुळे इट इज ऑलवेज बेटर. जे काय लागणार आहे ते पहिल्या वेळेला लागून जावं, ते योग्य रास्ता असावं, त्याच्या व्हॅल्युएशनमध्ये कुठे चूक असू नये. ती पहिल्या वेळेला जर मला बसत असेल तर ती पे करून टाकावं. या मताचा मी असल्यामुळे तुम्ही देखील असं वाटू नये की वाचतात कशासाठी, वाचलं तर काहीतरी सापडेल, अजून काहीतरी जास्त लावतील. इट इज बेटर, दे शुड डू इट, यू शुड इन्सिस्ट दॅट दे डू इट, सो दॅट यू डोंट हॅव टू सफर लेटर. कारण एकदा तुम्ही मला नंतर सापडले ना की मी तुमचं अकाउंट डायरेक्ट अटॅच करतो, तुम्हाला वेळ पण मिळत नाही रिस्पॉन्ड करायला की माझा वकील शोधू की आता डॉक्युमेंट, आता आपली देवाची पार्टनरशिप डिझॉल्व्ह झाली असेल तर कोणी रिस्पॉन्ड करायचा, तू करणार का मी करणार, इथपासून सुरुवाती होतो. त्यामुळे इट इज नॉट अ सिम्पल थिंग. यू हॅव टू थिंक दॅट फर्स्ट टाइम राईट इज द प्रिन्सिपल दॅट यू शुड फॉलो. सर, आपण आता जे म्हणालात की अटॅचमेंट बद्दल, तर त्याचा चांगला अनुभव मला आलेला आहे. चांगला का वाईट? तुम्ही आता चांगलाच म्हणायला लागेल आपल्याला, कारण कसं तुम्हाला खरंच वाईट अनुभव आहे. माझीच एक कंपनी होती आणि एका कंपनीत आम्ही LLP मधून आम्ही प्रायव्हेट लिमिटेडला ट्रान्सफर केली प्रॉपर्टी डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करून. त्याच्यामध्ये असं लिहिलं गेलं की 2,50,00,000 रुपये डिपॉझिट. प्रॉपर्टीची व्हॅल्यू होती 9 कोटी रुपये, गव्हर्नमेंट व्हॅल्यू. 2,50,00,000 रुपये डिपॉझिट दाखवलं गेलं. फक्त त्या डॉक्युमेंटमध्ये 2,50,00,000च्या ऐवजी एक शून्य जास्त पडला आणि 25 कोटी झाला. ते डॉक्युमेंट ऑडिटमध्ये गेलं आणि ऑडिटवरून मला आपले पत्र आलं आपल्या डिपार्टमेंटकडून की हे 25 कोटी रुपये तुम्ही एवढ्या वेळेच्या भरा. तर आम्ही ते डॉक्युमेंट वाचलं आणि आपण 25 कोटी कसे काय देणार, आपण 9 कोटीचं प्लॉटची किंमत आहे, त्या प्लॉटला आपण 2,50,00,000 रुपये डिपॉझिट देणार का 25 कोटी डिपॉझिट देणार, जे विच इज नॉन रिफंडेबल आहे. आणि आणखी एक मुद्दा सर असा माझा असा आहे की जर रिफंडेबल डिपॉझिट जर असेल तर त्याला स्टॅम्प ड्युटी का भरायची, कारण रिफंडेबल डिपॉझिट आहे ते, दॅट इज नॉट अ सेल नाही किंवा ते पैसे काय ट्रान्सफर झाले, म्हणजे रिफंडेबल डिपॉझिटला होऊ नये असं आमची एक मागणी आहे. त्याच्यावर आपण एक विचार करावा, कारण एक मद्रास कोर्टाने काहीतरी त्याच्यामध्ये एक हे दिलेलं आहे की रिफंडेबल डिपॉझिट जर असेल तर त्याच्या स्टॅम्प ड्युटी आकारता येणार नाही, असं त्या कोर्ट आम्ही त्याचे दिलेले आता. आणि आता माझी केस हायकोर्टात आहे. मला पत्र आलं की असं तुमचं 2,50,00,000 रुपये नाहीये, 25 कोटी रुपये, आणि तुम्ही त्याच्यामध्ये 1,80,00,000 रुपयाचं स्टॅम्प ड्युटी भरा. तर आमच्या पत्राला मी बघितलं हे असं कसं काय, म्हणून आम्ही आमच्या लिगलला विचारतो, म्हणे नाही, आम्ही जाऊन भेटलो तिथे. ते म्हणा की तुम्ही असं करा, अकाउंट आणून द्या तुमचं. मग आम्ही आमचं बँकेचं अकाउंट घेऊन गेलो की 2,50,00,000 रुपये ट्रान्सफर झाले. इंटर कंपनीमध्ये ROCला सुद्धा 2,50,00,000च लिहिलेले आहेत, फक्त इथे एक शून्य चुकून जास्त पडलेलं आहे. तर त्यावेळेला पत्र द्या. मग आम्ही पत्र दिलं. पत्र दिल्यानंतर सुद्धा आमचं अकाउंट अटॅच करण्यात आलं, निघालं नाही. मग त्याने आम्ही आपल्या IGRकडे अपील केलं. आपल्या आधी जे देशमुख साहेब होते, मग त्यांच्याकडे अपील केलं. त्यांनी ते फेटाळून नव्हते, म्हणजे मला पैसे वाचवायचं मी काही करणार नाही, तुम्ही जे काय असेल तर हायकोर्टात करा. आणि आज आमची केस हायकोर्टात पडली, माझं अकाउंट अटॅच झालं. मला सांगायचं तात्पर्य असं आहे सर की आमच्यासारख्या बांधकाम व्यावसायिकांचे अकाउंट्स, चालू अकाउंट्स अटॅच होणं हे अत्यंत आमच्याकरता आत्महत्या करण्यासारखंच असतं. फॉर्च्युनेटली आज माझी पोझिशन असं काही वाचलं असेल की पण आज मी अजूनही लढतो आहे. हायकोर्टामध्ये गेले 6 महिने कोर्ट बसलेलं नाहीये. असे अनेक लोक आपल्याकडे आहेत. तर हा जो अटॅचमेंटचा अन्याय आहे हा होऊ नये, याला काहीतरी कंडिशन असावी आणि तथ्य असायला पाहिजे सर. जर अकाउंट देतोय, बँक अकाउंट देतोय, आमच्या इन्कम टॅक्सच्या बरं हे आहे 4 वर्षापूर्वीचं डॉक्युमेंट, आमच्या संपूर्ण बॅलन्स शीट मध्ये 2,50,00,000 रुपये दिसत आहेत. तर तुम्ही जे सांगताय तुमचं जे पेन आहे, दुःख आहे, हे मी ओळखूनच मी आधीच म्हटलं की फर्स्ट टाइम राईट व्हायला पाहिजे. एक्झॅक्टली. फर्स्ट टाइम राईट व्हायला मला माझ्या माणसाला वाचायला वेळ दिला पाहिजे. मग ते वाचायचं ह्याच्यासाठी त्याच्याकडे जी गर्दी आहे, ज्याच्यामध्ये वाचण्याची गरज नाही, अशा डॉक्युमेंटसाठी उगाच आम्ही वेळ काढत दिवसभर रांगेत बसलेलो आहोत. बरोबर आहे. ते लोक बाहेर काढण्यासाठी माझा प्रयत्न चालला. ते लोक तिकडनं बाहेर गेले की तुमच्यासारखं जे महत्वाचं डॉक्युमेंट, ज्याच्यात तुमच्याकडनं जी चूक राहिली ती माझ्या माणसाने जर पकडली असती तरी त्याने सांगितलं असतं इथेच करेक्शन करून टाका, 1 जास्त करा. दॅट इज वाय आय सेड फर्स्ट टाइम राईट. कारण तुम्हाला जाणवत नाही 3 वर्षानंतर तुम्हाला ही सगळी प्रक्रिया मी पाहतोय ना, मी काय माझ्या मनचं थोडीच सांगतोय, तुमचे अनुभव ऐकूनच मला शिकायला मिळते. मला काही कोणाला हरास व्हावं ही अपेक्षा नाही, पण मी सुरुवातीला तुम्ही उशिरा आलात, मी आधीच म्हटलं होतं की तुम्हाला तुमचे प्रश्न मी समजून घेत असताना तुम्हाला माझे प्रश्न देखील समजून घेतले पाहिजे. मला देखील कोणाला तरी महालेखाकाराला PSCला उत्तर द्यायचं की
तिकडनं बसणाऱ्याला देखील वाटत असतं की कोणीतरी कोणाला तरी फेवर केले. डॉक्युमेंटमध्ये लिहिलंय ना, Exactly. मग तुम्ही का नाही केलं, मग का दिलं, मग याच्यावर कारवाई करा. आज Exactly. माझे 5 SROवरती मला माहिती असतं की त्याला वेळच नव्हता, त्यांनी डॉक्युमेंट वाचलं नाही, पण त्याचं झालं, चूक झाली, प्रकरण निघालं की शासनाचा महसूल बुडवला म्हणून त्याच्यावर एन्क्वायरी करावी लागणार आहे. उद्या माझी चूक झाली तर माझ्यावर एन्क्वायरी होणार आहे. बरोबर. इव्हेंच्युअली दॅट्स वाय व्हॉट आय एम इंटरेस्टेड इन विन विन. तुमची अडचण आहे, माझी पण अडचण आहे. तुम्ही चूक केली किंवा तुम्ही करायला लावली किंवा माझी अनावादाना झाली, बोथ सफर. बरोबर. नॉट मी, नॉट यू, वी बोथ सफर. पण सर, माझं आणखी एक सबमिशन असं होतं की रिफंडेबल डिपॉझिट होती स्टॅम्प ड्युटी बसायला तो नाही. विषय वेगळा आहे. दॅट इज अ पॉइंट ऑफ डिस्कशन, हाऊ टू बी चार्ज. तो आपण निश्चितपणे अभ्यासाला घेऊ. म्हणजे तुम्ही जर म्हटलात मुद्दा की रिफंडेबल डिपॉझिट, आमच्या दृष्टीने इट इज अ कन्सिडरेशन. वाय वी कन्सिडर इट, बिकॉज यू आर अश्युरिंग युअर रिडेव्हलपिंग सोसायटी जिचे होते त्याला तुम्ही काहीतरी ॲडिशनल 3 डेव्हलपर गेलेत त्यांच्याकडे, तू जास्त काय देतोस याच्यावरती मी तुम्हाला चूज करतो. सो दॅट इज अ कन्सिडरेशन ना. व्हॉट त्याचा इफेक्ट कसा घ्यायचा हा गणितीय भाग आहे. अच्छा. वेदर दॅट डिपॉझिट हॅज टू बी ट्रीटेड ॲज अ, त्याचं टर्म किती आहे, त्याचा इम्पॅक्ट किती आहे, ते वापरणार आहे का, वापरून परत देणार आहे का, त्याचं जनरेशन काय, हे आपण वेगळ्यानं अभ्यास करून त्याच्यावरती नक्की आपण किती स्टॅम्प ड्युटी आकारायची त्याचा आपण निर्णय घेऊ शकतो. सो यू कॅन रेज दॅट पॉइंट इन युअर स्टेटमेंट सबमिशन. तो वेगळ्यानं बघताय, पण यू आर सपोर्टिंग माय व्ह्यू की फर्स्ट टाइम राईट. बरोबर. सर यालाच अनुसरून नाही तेच. यालाच अनुसरून सर हा एक प्रश्न होता की आता जी आपली 27 ऑफिसेस आहेत, 27 ऑफिसेसमध्ये प्रॉपर जे सब रजिस्ट्रार पाहिजे ते तिथं नसतं. आणि त्याच्या मागे आता आम्ही लागलोच आहे. भरती आमची गेल्या 2005 मध्ये आम्ही काही अन्य विभागात अतिरिक्त झालेली माणसं समाविष्ट करून घेतली, पण 95 नंतर आम्ही डायरेक्ट भरतीच केलेली नाही SROची. आणि त्यामुळे माझ्याकडे आज 40%च लोक काम करतात. त्यामुळे कुठलेच बाकीच्या 60% कार्यालयांमध्ये लोक अतिरिक्त कार्यभारामध्ये लिपिक आहे किंवा वरिष्ठ लिपिक आहे, ज्यांचं प्रशिक्षण कुठे ना कुठेतरी कमी असलं तर तो प्रॉब्लेम होणार आहे. ते काय करतात? त्यामुळे मी आल्या आधी ही भरती करण्यासाठी आम्ही वित्त विभागाची मान्यता घेऊन पुढे जातो आहोत. नाहीतर खरोखर अशी वेळ येईल की मला ऑफिसेस बंद करावी लागतील. ते जर करायचं नसेल तर मग आपण, म्हणून मी म्हणतो की जास्तीत जास्त गोष्टी मेकॅनिकल कॅल्क्युलेशन, स्टँडर्ड डॉक्युमेंट, स्टँडर्ड कॅल्क्युलेशन, ह्याच्यामध्ये जर आपण गेलो तर 50% काम आपलं कमी झालं. ड्युटी पे करावी लागते म्हणून ती चुकवण्यासाठी काहीतरी कागद बनवावा, ही भूमिकेतनं आपण आधी बाहेर पडलं पाहिजे. ड्युटी इज देअर. ॲज अ संघटना तुम्ही ड्युटी कशी कमी करता येईल ह्याच्यावरती काम करा. पण एकेका डॉक्युमेंट मध्ये मी ड्युटी कशी माफ करून घेऊ, काहीतरी कमी करू, ह्याच्यात जर पडलं तर कुठेतरी ते सापडतं, नंतर त्रास होतो. बरोबर. आणि सर काय होतं की एकाने जर अशी काहीतरी बदमाशी केली तर त्याच्यानंतर जे चांगले 99% लोक होते ते पण त्याच्यामध्ये भरडले जातात. आम्ही जेव्हा हा तुमचा कार्यक्रम ठरवला आणि तुमच्यापाशी येऊन पत्र जेव्हा दिलं तर तेव्हा आम्ही असंही केलं की आपल्या डिपार्टमेंटच्या काहीच अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा देखील केली विथ द सेम इंटेन्शन की डिपार्टमेंटचा व्ह्यू पॉईंट काय असतो नेहमी. म्हणजे आम्ही नेहमी आमचं मागणं मांडतच असतो, पण वी वुड लाईक टू अंडरस्टँड की व्हॉट एक्झॅक्टली द गव्हर्नमेंट्स व्ह्यू पॉईंट इज. आणि तेव्हा असं आमच्या लक्षात आलं की इव्हन आमचेही काही मुद्दे होते ते आम्ही यातनं वगळले सर, की जे आम्हालाच पटले की येस डिपार्टमेंट इज सेइंग इज राईट. मग ते आजच्या कार्यक्रम आम्ही घेतलेच नाही, कारण जे आम्हालाच पटलेले ते परत परत काय घ्यायचं. सो आम्ही ते वगळले. म्हणजे हा एक्सरसाइज जो हा ऑनगोईंग असला पाहिजे की टेबलाच्या फक्त एका बाजूला बसून चालणार नाही तर दुसऱ्या बाजूला आपल्याला भरलं पाहिजे. आणि अशाच गोष्टी आपण करायला पाहिजेत की ज्याच्यामुळे स्टेटचा रेव्हेन्यू वाढेल आणि आम्हाला इज ऑफ डुईंग बिझनेस मिळेल. अशा दोन्ही गोष्टीत आपण जे विन विन सिच्युएशनचा जो उल्लेख केला तर या कार्यक्रमाच्या अंतर्गत तसाच प्रयत्न करायची आमची इच्छा आहे की स्टेटचा रेव्हेन्यू वाढलाच पाहिजे. तत्व निश्चित समजून घेतलं पाहिजे की अनड्यू एनरिचमेंट ऑफ एनीबडी is not to be done. But if it is state also, it should not do the undue enrichment. जिथे मला पैसे अनुज्ञेय नाही तिथे मी घ्यायचा नाही. पण त्याच्यासाठी जे टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत ते देखील आपल्याला सॉल्व्ह करायला पाहिजे. जसं तुमच्या केसमध्ये आम्हाला काही तुम्हाला तो अनुज्ञेय नसेल तर तो घेऊन मला काही फायदा नाहीये, बट इट रिमेन देअर. मे बी इट्स अ मिस्टेक ऑर व्हॉट एव्हर. त्याच्यासाठी प्रोसिजर आहे. मग ते भरून रिफंडसाठी क्लेम करणं हे त्यावेळेला जर लक्षात आलं असतं तर ते करता आलं असतं की म्हणजे काय म्हणतात त्याला, न वापरला गेलेला स्टॅम्प येतो. ठीक आहे, डॉक्युमेंटमध्ये होता त्यावेळेला निदर्शनास आला, आम्ही करेक्शन करू शकलो नाही, इनॲडव्हर्टंटली पेड झाला,
आपण सर त्यांनी आमच्याकडे करेक्शन डीडही करून घेतलं, आम्ही करेक्शन डीडही मी केलं. तेच सांगतोय, देर आर सोल्युशन्स टू दिस, बट इफ फाउंड ॲट टाइम. एवढंच माझं म्हणणं आहे. ऑन टाइम त्यावेळेला जर सापडलं मला, त्यावेळेला घाईत जर सुटलं की गेलो, मग ते कधी सापडेल? 6 वर्ष निघून गेली तर वाचलो, 6 वर्षात 5व्या वर्षी सापडलं तर अडकलो. 5 वर्षाचा दंड म्हणजे तो 300 पट होणार आहे. 300%, 3 times ऑफ द ओरिजिनल चुकवलेला मुद्रांक शुल्क. तर दिस इज अनबेरेबल. मग ते म्हणजे मला पण प्रत्येक वेळेला ऑर्डर पास करताना दुखतं, कारण मी ह्या राज्याचा माणूस आहे, माझा बांधकाम व्यावसायिक माझ्याच लोकांसाठी काम करतोय, मला दिसते, त्यांनी अपेक्षा पण नव्हतं त्याची. आय कांट डू इट, आय कांट हेल्प इट. मी संवेदनशील राहून मला फक्त त्रास होणार आहे, मला बाकी काही करता येणार नाही. तुम्ही सर ज्या पॅशनेटली बोलताय, पण हे सगळं हे अतिशय म्हणजे इट्स नॉर्मली अनसीन. एनी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर टॉकिंग विथ दिस पॅशन, त्याबद्दल तुमचे धन्यवाद, आभार मानलेच पाहिजे. खरं की कुठलाही अधिकारी आम्ही अशा प्रकारे इतक्या भावनाशील किंवा इतक्या ओथून मनापासून अंतकरणापासून बोललं, आपण सोल्युशन नक्की काढू भविष्यामध्ये, पण कमीत कमी अशा प्रकारचं इंटरॅक्शन होणं हे देखील आमच्या संघटनेच्या लोकांचं भाग्य आहे. सर, आपण जे म्हणलं होतं की इंटरॅक्टिव्ह सेशन व्हायला पाहिजे, तर आमच्या काही मेंबर्सनी म्हणता काही प्रश्न आणलेले जे आपल्याला ते सांगू इच्छितात. आता जो डिपॉझिट बद्दल एक प्रश्न होता, त्याला अनुषंगून एक बँक गॅरंटी बद्दलचा प्रश्न होता. मला वाटतं देवदत्त कुलकर्णी तुम्ही विचार. नमस्कार साहेब, मी देवदत्त कुलकर्णी. बऱ्याचदा रिडेव्हलपमेंटमध्ये आम्ही बँक गॅरंटी देतो सोसायटीला, आणि जेव्हा बँक गॅरंटी आपलं जे ऍडज्युडिकेशनचं डॉक्युमेंट होतं त्यामध्ये बँक गॅरंटीवरती 0.5% स्टॅम्प ड्युटी ऍड केली जाते, आणि जेव्हा बँक गॅरंटी ऍक्च्युअली होते, ऍडज्युडिकेशन झाल्यानंतर आम्ही बँकेकडे जातो, परत घेतली जाते, त्यावेळी परत घेतली जाते. रिबेट का घेत नाही मग त्यावेळेला? नाही, कारण ऍक्च्युली ते इन्स्ट्रुमेंट जे आहे, जसं आपण देशपांडे साहेब म्हणले, ओरिजिनल इन्स्ट्रुमेंट मध्ये जर हां. कॅल्क्युलेशन केलेली असतील, ऑर्डर पास करताना त्याच्यावरचं 0.5% दाखवलेला असेल, तर यू कॅन क्लेम अ रिबेट देअर. नाही, पण बँक जी असते ती म्हणते आम्हाला 0.5% भरायलाच पाहिजे. रिफंडला या. ओके, तुमच्याकडे रिफंड आहे. आधी आमचं रिक्वेस्ट अशी होती की ऍडज्युडिकेशन मध्ये तोच मुद्दा हां. आहे, अनफेअर एनरिचमेंट मला नकोय, घेऊन जा. 6 महिन्याच्या आत अप्लाय करा, यू कॅन ओके, गेट. थँक्यू. आमच्या संघटनेचे दिलीप कोटीभास्कर म्हणून एक डेव्हलपर आहे, रिडेव्हलपमेंटमध्ये जास्त काम करतात. त्यांचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि तुमच्या कानावरती घालायलाच पाहिजे असा एक मुद्दा आहे, तर ते आता सांग. आपण ऍडज्युडिकेशन करून डेव्हलपमेंट अग्रीमेंट करतो, पण ते केल्यानंतर जेव्हा त्यातले जे फ्लॅट होल्डर्स असतात त्यांची कन्फर्मेशन डीड्स जेव्हा करायला जातो, त्यात तोच मॅटर असतो सगळं, त्यात सगळं मेन्शन असतं डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये. तो जेव्हा करायला जातो तेव्हा काही सब रजिस्ट्रार त्याला परत ऍडज्युडिकेशन करायला पाठवतात. ते काय त्यांना त्याची नॉलेज नसल्यामुळे पुन्हा तोच प्रश्न आला, म्हणजे आमच्या माणसाला कळत नाही, कळलं नाही की तो पाठवतो, पण ते परत ते ऍडज्युडिकेशन प्रोसेस करणं म्हणजे हा पुन्हा व्यापाचा विषय होतो. वेळ खूप जातो. मध्ये ते लिहिलेलं असेल तर खरं नकोय बोलतो. आपण साहेब काही प्रशासकीय काही जर का सूचना तुम्हाला कन्फर्मेशन डॉक्युमेंटची खरं तर गरज पडायला नाही पाहिजे, कारण इट इज कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट मध्ये इट इज नॉट निडेड. तुम्ही ते करताय याच्यावरती त्याच्यावरती सुद्धा परत एक कळते आमच्याकडनं 4चा बेनिफिट न देता 4(1) बेनिफिट न देता त्याच्यावरती देखील आपण स्टॅम्प ड्युटी आकारून घेतोय परत एकदा. त्याच्यामध्ये आपण एक स्टँड घेतो आहे, ते पण सर्क्युलर लवकरच येईल त्याच्यामध्ये. पण हा जो मूळ मुद्दा आहे की ऍडज्युडिकेशनला पाठवतायत, आय थिंक दॅट कॅन बी सॉल्व्ड बाय सर्क्युलर, की आम्ही काहीतरी पास करू शकलो. ते होते मला सांगितलं तर स्पेसिफिक इश्यू असेल तर तेही मला सांगितलं. काही जण मी ते सांगेन स्पेसिफिक तुम्हाला नंतर. पण काय होतं, काय करायला लागतं ह्याला, हे काय होतं, काही जण एरिया वाढवून घेतात, काही जण काही त्यातले फ्लॅट होल्डर्स एरिया वाढवून घेतात. मग त्याला स्टॅम्प ड्युटी द्यावी. ती अमाऊंट भरलेली असते डेव्हलपमेंट अग्रीमेंट, ती अमाऊंट मेन्शन असते डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये, आणि त्याचीही स्टॅम्प ड्युटी आपण ऍड ऑन भरतो. ऍडज्युडिकेशन मध्ये ते पण स्टॅम्प ड्युटीला कन्सिडर केलेलं असतं. डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये तो अमाऊंट मेन्शन असते, आणि ते पण त्यांनी कन्सिडर केलेलं असतं ऍट द टाइम ऑफ ऍडज्युडिकेशन. हे सगळं डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये मेन्शन असणारच. आम्ही फक्त कन्फर्मेशन डीड याच्यासाठी करतो की जेव्हा मी बँकांच्याकडे लोनला जातात ती लोक, तेव्हा त्यांना इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंट त्यांना नॉलेज ठेवायला.
आणि त्या केसमध्ये ते लाख, हे 1 लाख. आणि दुसरं, प्रत्येक माणसाला माझं डॉक्युमेंट मला पाहिजे अशी एक संकल्पना माणसाची असते. ते शेअर सर्टिफिकेट वर व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे, पण ते तरी सुद्धा आपले नाही, लोन आपण करतो. लोन काढायच्या केसमध्ये ते होत नाही. केसमध्ये नाही ना ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये, कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट मध्ये, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने दिलेला शेअर इज इक्विव्हॅलंट टू अ टायटल. म्हणजे हा त्यात पुन्हा तिकडच्या माणसाचा तो प्रश्न आहे. ते पीएचओ ऑल इंडिया काम करतात, त्यांना तिथले कोऑपरेटिव्ह नेम कळत जवळ डॉक्युमेंट काय. आणि हे स्पेसिफिक केसेस मला सांगा तुम्ही, आम्ही तिकडच्या लोकांना सूचना देतो. पण सर, अशा केसेसमध्ये आपण सल्ला असा द्याल की ही डॉक्युमेंट्स करा, त्याच्यामध्ये ही काळजी घ्या, पण इंडिव्हिज्युअल जर अलॉटमेंट अग्रीमेंट लोकांना हवी असतील तर करा. कारण जनरल मार्केट ट्रेंड असा दिसतो की फ्लॅट होल्डरला हवी, डिस्पाइट द फॅक्ट दॅट शेअर सर्टिफिकेट इज ऍक्च्युअली सफिशियंट ॲज अ टायटल डीड, पण मार्केट प्रॅक्टिस प्रमाणे करावी लागतात असं दिसतंय मला. अपेक्षित असे की त्याच्यात एकदा तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट केलं, प्रिन्सिपल डॉक्युमेंटच्या नंतर जे सबसिक्वेंट डॉक्युमेंट्स होणार आहेत ती 100 रुपयावरती व्हायला पाहिजे. तर ते स्ट्रेट फॉरवर्ड प्रिन्सिपल आहे, अनलेस देर इज अ सबस्टॅन्शियल चेंज दॅट इज हॅपनिंग फ्रॉम द ओरिजिनल डॉक्युमेंट. त्याच्यासाठी ते वाचावं लागतं. हा मूळ मुद्दा आहे त्याच्यात. सर ह्याच्यावर एक सर्क्युलर आहे ऑलरेडी आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही चार्ज करतोय. हा स्टँड जो आहे तो आम्ही आता रिवाइज करतो. बाय पार्टेड आणि ट्राय पार्टेड असं ते तो जो विषय आहे त्याच्यावरतीच आम्ही आता वर्क करतोय टू स्टँडर्डाइज इट फर्दर. त्याच्यामध्ये लिगल स्टँड आहे, त्याच्यामध्ये 15-16 केसेस कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये पेंडिंग आहेत. सो आय कॅनॉट डिस्कस दिस इन ओपन फोरम राईट नाव, बट द वर्क इज गोइंग ऑन दिस. अँड इव्हन सबज्युडिस मॅटर असल्याने हायकोर्ट इज ऑल्सो लुकिंग ॲट दिस. मकरंद केळकर आहेत का? तुमचा पॉइंट होता एक व्हॅल्युएशन बद्दल, तो प्लीज विचारा. नमस्कार सर, मी मकरंद केळकर. मगाशी जो रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटच्या व्हॅल्युएशनचा जो मुद्दा मगाशी बोलला गेला की काय काय याच्यात धरलं जातं आणि कसं कसं त्याचं कॅल्क्युलेशन होतं, तर त्याच्यामध्ये जसं 2 व्हॅल्यूज काढल्या जातात. एक जे मेंबर्स आहेत त्यांना मिळणारे एक व्हॅल्यू, आणि दुसरी व्हॅल्यू आत्ता अशी काढली जाते की हे सगळे जे काही TDR आहे, प्रीमियम FSI आहे, ॲन्सिलरी FSI आहे, त्याची टोटल केली जाते. ती जी एरिया येईल त्याच्यातनं सोसायटी मेंबर्सला जी एरिया दिली जाते ती वजा केली जाते, आणि जे राहतंय अमाऊंट त्याच्यावर टोटल लँड कॉस्टनी पुढची रक्कम निघते. आणि जिथे रेडी रेकनरचे रेट मोठे आहेत किंवा जास्त आहेत तिथे हा मी जो आता मुद्दा मांडतोय तो खूप जास्त मोठ्या प्रमाणात आम्हाला बर्डनसम आहे. तर त्याच्यामध्ये सर असं आहे की प्रीमियम FSI आहे किंवा TDR आहे आणि ॲन्सिलरी FSI आहे, याचे गव्हर्नमेंटनेच व्हॅल्यूज ठरवून दिलेल्या आहेत आम्हाला किती भरायच्या आहेत या. म्हणजे आम्ही आता रेडी रेकनरच्या 35% प्रीमियमची कॉस्ट भरतोय, ॲन्सिलरीला 15% भरतोय, आणि आता मार्केट नॉर्म TDRचा 30% आहे. आणि तुमच्याकडनं कॅल्क्युलेट होताना पूर्ण लँड कॉस्ट त्याला धरली जाते, त्यामुळे 100% धरले जाते, त्यामुळे त्याची कॉस्ट कुठल्या कुठे जाते. तर याबद्दल सर म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन होतं ना, जसं मगाशी हा 33 नंबरचा जो मुद्दा की भरलेली रक्कम आम्हाला डिडक्ट करावी असा आहे, त्याच्याच बरोबर वेगळा हा म्हणजे विरुद्ध बाजूचा मुद्दा असा आहे की ही कॉस्टच तुम्ही तेवढी जर धरलीत जेवढी गव्हर्नमेंटने आता ठरवलेली आहे, 15% ॲन्सिलरी आहे, 35% प्रीमियम आहे, आणि आता मार्केट नॉर्म 30%चा TDRचा आहे, तर तीच जर सर तुम्ही धरलीत तर हे एकदम इज होणार आहे आम्हाला. मी 100% न पकडता ती 35%. त्याचं सर ते जे शेअर सर्टिफिकेट जे आपण आता सगळ्या आर्किटेक्ट्स कडनं घेतोय त्याच्यात प्रत्येक व्हॅल्यू लिहिलेली आहे त्याची, त्यामुळे त्याची व्हॅल्युएशन काढणे अतिशय सोपं आहे. म्हणजे त्याच्यात काही अवघड काहीच नाहीये. ती प्रत्येक व्हॅल्यू त्याचं किती स्क्वेअर मीटर आहे हे प्रत्येक गोष्ट लिहिलेली आहे त्याच्यामध्ये, आणि त्याचीच टोटल करून टोटल लँड कॉस्टला ती डिवाइड केली जाते किंवा मल्टिप्लाय केली जाते. एक सॅम्पल आम्ही तयार केलेलं आहे, पण नंतर म्हटलं तरी चाललं. मी तयार केलं होतं असं की आपल्या आत्ताच्या प्रचलित पद्धतीनुसार काय व्हॅल्युएशन येतं, आणि हे जसं म्हणतात तसं आपण जर का प्रीमियम FSI कॉस्ट 100% न पकडता 35% पकडली किंवा ॲन्सिलरी FSI 100% न पकडता 15% पकडली तर मोठा फरक पडतो. आणि तो फरक काय,
असं एक आम्ही तयार केलं, आपण नंतर बघू शकतो. राजेंद्र आवटे आहेत का? सर नमस्ते, मी राजेंद्र आवटे. मगाशी बँक गॅरंटीचा जसा विषय सांगितला ज्याच्यावरती आपण पुन्हा स्टॅम्प ड्युटी घेतोय, तसंच TDR या इन्स्ट्रुमेंटबद्दलही तीच गोष्ट आहे. खरं कदाचित त्याचं उत्तर त्यात असेल, पण आता ॲडज्युडिकेशन करताना आपण TDR कॅल्क्युलेट करतो, बाकी यांनी आता जसं सांगितलं त्यात, सो तेव्हा ती एक स्टॅम्प ड्युटी घेतली जाते. प्रत्यक्षात मी जेव्हा 4-6 महिन्यांनी पुन्हा TDR मार्केटमध्ये विकत घेतो त्यावेळेला TDR हे इन्स्ट्रुमेंट ट्रान्झॅक्ट होतं आणि त्यावेळेला पुन्हा जो आहे तो पुन्हा त्याच्यावरती स्टॅम्प ड्युटी घेतली जाते. तुम्ही पुन्हा एकदा जे आपण गल्लत करतोय परत परत कॅल्क्युलेशनमध्ये, ती अशी आहे की दी ॲडज्युडिकेशन ऑफ अ डेव्हलपमेंट अग्रीमेंट इज ऑन द डॉक्युमेंटमध्ये तुम्ही काय लिहिलेलं आहे त्याच्यावर आहे. सो इट इज डेव्हलपमेंट अग्रीमेंट करत असताना तुम्ही लँड विकत घेत नाही आहे, फक्त तुम्हाला अवेलेबल लँड पोटेन्शियल किती जनरेट होतं आहे तेवढंच आम्ही बघतो आणि ते तुम्ही पूर्ण सेल करणार आहात याचाच विचार करून ते आज लँडच्या पूर्ण कॉस्टनी मल्टिप्लाय केलं जाते. बरोबर आहे. इट इज नॉट अबाउट वेदर यू आर ऍक्च्युअली परचेसिंग दॅट TDR, वेदर यू आर ऍक्च्युअली परचेसिंग FSI, what is the cost of that FSI or that TDR. We are not entering because it is not written there. It is what is available as a development potential. So हा विचार करण्याची गोष्ट आहे. हाऊ टू डू इट इज व्हॉट वी विल थिंक. ठीक. केदार साबणे, शेवटचा प्रश्न घेऊया हा, कारण आपला अजून एका ठिकाणी शेवटचे 2 आहेत सर. हा एक ना अजून. नमस्कार सर, माझं नाव केदार साबणे. आय थिंक आर्किटेक्ट सर्टिफिकेटवरचा पुढचा प्रश्न असेल हा, की आपण एक फॉर्मॅट मागवतो, त्या फॉर्मॅटमध्ये मॅक्सिमम पोटेन्शियल एरिया हा सांगितला जातो आणि त्याच फॉर्मॅटमध्ये एक प्रपोज्ड एरिया पण आहे, टोटल प्रपोज्ड एरिया, पण त्याचं मेन्शन कुठेही कॅल्क्युलेशनमध्ये होत नाही. म्हणजे एस्पेशली आता DC रूल्सप्रमाणे किंवा UDCPR प्रमाणे जिथे रिस्ट्रिक्शन्स आहेत बांधण्याकरता आणि ते लिगली बांधू शकत नाही, तर याच्याकरता जर आर्किटेक्टनी ते सर्टिफिकेट दिलं आणि आम्ही पर्वती पायथ्यापाशी आहे किंवा शनिवारवाड्यापाशी आहे, कुठल्या हेरिटेज जागेपाशी काम करतोय, तर विनाकारण काय होतंय, मॅक्सिमम पोटेन्शियल ती वरची टॉपलाईन फिगर वाढलेली असते, पण ॲक्च्युअली अँड लिगली आय कॅनॉट डू दॅट. सो याच्याकरताची डिडक्शन्स जर आर्किटेक्टनी किंवा डेव्हलपरनी एखादं हमीपत्र दिलं किंवा त्याच्यात लिहून दिलं आणि जस्टिफाय केलं की बाबा या झोनमुळे या कारणामुळे मी एवढं करू शकत नाही, तर ते ऍक्च्युअली कन्सिडर करायला पाहिजे अशी एक रिक्वेस्ट होती. पण मग ते डॉक्युमेंटमध्ये तसं का लिहित नाही? तो जो नाही डॉक्युमेंटमध्ये सर हे आर्किटेक्टचं सर्टिफिकेटचा फॉर्मॅट दिलं, जे सर्टिफिकेट तुम्ही मला दाखवणार डॉक्युमेंटमध्ये लिहा, डॉक्युमेंटचा पार्ट करा, मला काय हरकत. ठीक आहे सर, थँक्यू. मी डॉक्युमेंट पार्ट केलं, माझी स्टॅम्प ड्युटी तशी लावली, कमी लावली. तेच सांगतो, डॉक्युमेंटमध्ये जर आलं की एवढंच FSI आम्ही वापरणार आहे, याच्यापेक्षा वापरता येत नाही, एवढंच FSIचं तुम्हाला पोटेन्शियल दिलं, संपला विषय. आपण पण अपेक्षा करत राहतो कुठेतरी भविष्यात हे हिल स्लोप मध्ये पण ओपन होईल, त्याच्यामध्ये पण 5.7 होईल, काहीतरी होईल. जर मगाशी म्हणले की जमीन मालकाकडनं लिहून घेताना तुम्हाला सगळं लिहून हवं असतं, जरी वापरायचं नसलं तरी, त्याच्यामुळे असा गोंधळ होतो असं त्यांनी मगाशी. ते आपण लिहू शकतो ना, मी माझं त्यामुळे एरिया कमी झालाय आणि त्यामुळे डॉक्युमेंट लिहिले एवढं. सरांचं म्हणणं एवढंच आहे की जे तुम्ही डेफिनेटली कन्झ्युम करणारच नाही आहात तर डॉक्युमेंटमध्ये स्टॅम्प ड्युटी कमी करायची. आता एक शेवटचा प्रश्न सरांना जायचंय कुठेतरी, तर नाही निहार विचारला एक प्रश्न विचारायचा समटाईम लेटर. निहार आहे का? यू कॅन राईट इट डाऊन इन युअर डेप्युटेशन, आपण नंतर बोलतो, काही प्रॉब्लेम. थँक्यू. सर नमस्कार, मी निहार अडकर. माझे 2 प्रश्न आहेत, पण ते प्रश्न विचारण्यापूर्वी मला हे अक्षरशः म्हणजे आवर्जून नमूद करा असं वाटतं की आपल्याला डिपार्टमेंटचा चार्ज घेऊन 6 महिने झालेत असं खरंच वाटत नाही आहे. प्रथमतः जो विषय आहे जो आपण ऑफिसेसच्या दृष्टीने बोललात की ऑफिसेस जेवढी जास्तीत जास्त रिकामी करता येतील किंवा तिथे लोकांना कमीत कमी गर्दी करता येईल या अनुषंगाने, तर आत्ता सब रजिस्ट्रार ऑफिसेसमध्ये सर्च रिलेटेड पण खूप काम चालतं आणि तिथे बरेचसे दस्त हे स्टोअर केलेले असतात, जुने जे दस्त आहेत ते.
तर या संदर्भात एक सजेशन असं होतं की हे सर्व दस्त जे आहेत आपण एका सेंट्रली लोकेटेड ऑफिसमध्ये जर सर्च ऑफिस जनरेट केलं आणि सर्व सब रजिस्ट्रार ऑफिसेस जर आपण रिकामी केलीत अभ्यागतांना बसण्याकरता, तर आत्ताचे कोविडचे नॉर्म्स आणि हे लक्षात घेतात इथेच एक्झिस्टिंग ऑफिसेसमध्येच खूप मोठी स्पेस जनरेट होऊ शकते. हे एक जनरल सजेशन मांडायचं होतं. दुसरा एक विषय जो अनुभवलेला आहे तो असा आहे की पॉवर ऑफ अटर्नी ही रजिस्टर्ड असते, परंतु बरेचसे सब रजिस्ट्रार असं म्हणतात की ही आमच्या ऑफिसमध्ये रजिस्टर झालेली नाही आहे, त्यामुळे तुम्ही अख्खीच्या अख्खी पॉवर ऑफ अटर्नी त्या दस्ताला जोडा. तर जर ही पॉवर ऑफ अटर्नी रजिस्टर्ड असेल आणि त्याचा उल्लेख हा त्या दस्तामध्ये केलेला असेल तर त्याचं जोडण्याची आवश्यकता नाही असं आम्हाला वाटतं. तर त्या संदर्भात आपलं मत जाणून म्हणजे फक्त घोषणापत्र आपण जरी जोडलं तरी पुरेसं व्हायला पाहिजे. काही SROs ते ऍक्सेप्टही करतात, काही मात्र करत नाहीत, असा इश्यू. ठीक आहे, मी हा तपासून घ्यावा लागेल त्याच्या मागची लिगल रिक्वायरमेंट काय आहे. आय विल डेफिनेटली लुक इन टू दिस, कारण मला आता ऑफहँड सांगता येणार. राईट. मी देवदत्त कुलकर्णींना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. थँक्यू. सर्वप्रथम फार चांगला कार्यक्रम झाला आत्ता. तुम्ही खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला, त्याबद्दल श्रावण हर्डीकर साहेबांचे खूप खूप धन्यवाद. पहिल्यांदा ज्यांच्यामुळे आपल्याला त्यांची वेळ मिळाली ते राजेंद्र जाधव साहेब आपले मेंबर आहेत, त्यांचे धन्यवाद. भाटे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमोद पाटील यांच्या IGR कमिटीमध्ये मिलिंद देशपांडे आणि समीर वेलवलकर यांनी जे आता प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घेतला आहे त्याला ओजस जोशी आपले आहेत या कमिटीमधले, ज्यांनी झूमद्वारे आता सगळं पूर्णपणे लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. श्रीकांत लोकरे आणि निंबाळकर साहेब यांनी आपल्या पूर्ण कमिटीमध्ये मदत केली आहे. तर या सर्वांचे धन्यवाद. आणि धनंजय निंबाळकर. आणि टेम्पलेटची जी चर्चा झाली ती खूपच पॉझिटिव्ह वाटते आपल्याला, त्यामुळे सगळ्यांचा वेळ वाचेल आणि साहेबांनी आपल्या इंटरॅक्शनसाठी वेळ दिली. परत इन्व्हेस्टर क्लॉज बद्दल साहेबांनी त्यांच्या डोक्यातला मुद्दा मांडला जो आपल्या लक्षात आलेला नाहीये की कन्व्हेन्स त्यात होत नसतं. हे साहेबांनी स्वतःहून त्यातला जो मुद्दा काढलेला आहे त्यातून त्यांची अभ्यासू वृत्ती एकदम निश्चितपणे आपल्याला दिसून येते. आणि आपण साहेबांबरोबर अशीच इंटरॅक्शन करून त्यांनी आपले सगळे मुद्दे जवळजवळ क्लिअर केलेले आहेत. आणि पुढे आपल्या इंटरॅक्शन मधनं या जो एज्युकेशन मध्ये वेळ जातोय तो नक्कीच कमी होईल आणि टेम्पलेटमुळे आपल्याला नक्कीच आनंद. आणि फर्स्ट सेल फ्लॅटचं जे तुम्ही म्हणलात की ते बिल्डरला यायलाच लागायला नको, तो तर फारच मोठा मुद्दा आहे. त्यामुळे सर्व या कमिटी साहेबांचे खूप खूप धन्यवाद. आणि असं सहकार्य आम्हाला तुमच्याकडनं मिळालं अशी अपेक्षा आहे. थँक्यू.